हॅलो फ्रेंड्स. नमस्कार. नमस्कार. आपल्या आजच्या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मला फक्त इथे चॅटमध्ये सांगा प्रत्येकाने की तुम्हाला माझा आवाज बरोबर येतोय का, ऑडिओ व्हिडिओ बरोबर दिसतोय का. जस्ट मेक शुअर की तुम्हाला चॅट कर येत आहे ना. ओके, ठीक आहे. गुड. सो फ्रेंड्स, सुरू करूया आपल्या आजच्या सत्राला. मध्ये एक आपला मोठा ब्रेक झाला गणपती निमित्त. आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी पण एन्जॉय केले असतील गणेशोत्सवाचे दिवस. नाव वी आर बॅक. मी पण कालच परत आलेलो आहे गावावरून. दुर्दैवाने मला तुमचा मागच्या आठवड्याचा अभ्यास चेक करता आलेला नाही आहे, पण तो मी येत्या 1-2 दिवसात चेक करेन. किती जणांनी सबमिट केलाय मला कमेंट्समध्ये सांगा. CMS इन्फोसिस्टम्स या कंपनीचा अभ्यास करायचा होता आपल्याला. किती जणांनी केलाय मला कमेंट्समध्ये सांगा. फक्त मी टाईप करा. ओके, मी अजून चेकही केलेला नाही आहे. आणि मला माहिती आहे बरेच जण गणेशोत्सवानिमित्त बिझी होते. तर आज गुरुवार आहे. मी तुम्हाला शुक्रवार शनिवार असे 2 दिवस देतो आणखीन सबमिट करायला. आणि मग मी रविवारी दुपारी चेक करेन. ठीक आहे. सो रविवारी साधारण 5 पकड्या, चला रविवारी 5 वाजेपर्यंतचा वेळ देतो तुम्हाला. संडे 5 o'clock. ओके. 5 नंतर मग मी चेक करायला सुरू करेन. ओके, गुड. ज्यांनी केलाय अभ्यास CMS इन्फोसिस्टमचा, त्यांचं मत मला जाणून घ्यायचं आहे कंपनीबद्दल. कशी वाटली कंपनी तुम्हाला? इन्व्हेस्टेबल आहे का? काय आवडलं, काय नाही आवडलं? कमेंट्समध्ये सांगा. आत्ता हँड रेस करू नका. थोड्या वेळाने मी हँड रेस करायला देईन तुम्हाला. काय आवडलं? व्हेरी गुड. दिलीप सरांचं उत्तर आलंय. कंपनीवर कर्ज नाही आहे, कंपनीची मोड स्ट्रॉंग आहे. व्हेरी नाईस. हू एल्स? दिलीप सर, तुम्ही किती डिव्हायसेस वरून जॉईन झालात? डिस्कनेक्ट व्हा. एकच डिव्हाइस चालू ठेवा, नाही तर मला सगळ्यांना बंद करावं लागेल. दिलीप कोपरकर सर, खूप सारे डिव्हायसेस मधून आलाय तुम्ही. सेम विथ मृण्मयी मॅडम. जर तुम्ही एक्स्ट्रा डिव्हायसेस वरून जॉईन झाला असाल तर डिस्कनेक्ट व्हा, नाही तर मग सगळ्यांना काढून टाकण्यात येईल. ओनली वन डिव्हाइस मधून कनेक्ट करा. दिलीप सर, 2 डिव्हायसेस दिसत आहेत तुमच्या अजूनही. ओके, ठीक आहे. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. CMS इन्फोसिस्टम माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे, म्हणजे चांगली कंपनी आहे म्हणूनच तुम्हाला करायला सांगितलेली. वन ऑफ द व्हेरी युनिक बिझनेस मॉडेल जे मी सिलेक्ट केलेलं आहे. पण आत्ता आपण एक महत्त्वाचा कॉम्पोनंट पहिल्यांदा शिकूया, जो आहे बँकिंग स्टॉक्सचा. बँकिंग स्टॉक्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स स्टॉक्स, कारण ते समजून घेणं तेवढंसं सोपं नाही आहे. पण तरी त्यातल्या त्यात बाकीचे जे आपण आतापर्यंत पॅरामीटर्स जे आपण वापरत आहोत, जे तुम्ही आतापर्यंत अभ्यासासाठी वापरताय, तेच वापरायचे आहेत. 3 पॅरामीटर त्याच्यामध्ये ॲडिशनल फक्त आपण कव्हर करतो आहोत. ठीक आहे. तर बँकिंग स्टॉक बद्दल थोडी माहिती घेऊया. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्टॉक जो तुमच्या सगळ्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे फॉर रिअली 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 लॉंग टर्म, तो आहे HDFC बँक. ओके. सो HDFC बँक हा स्टॉक जो आहे हा एव्हरग्रीन स्टॉक आपण त्याला म्हणू शकतो, ज्याने भरपूर चांगला परतावा दिलेला आहे.
तो खूप जास्त वेगाने वाढत नाहीये. ऑब्विसली खूप मोठा बलाढ्य असा स्टॉक आहे तो. आणि परंतु तरी सुद्धा इट्स अ ऑल वेदर स्टॉक. सो कुठल्याही प्रकारचं वातावरण असू दे, मार्केट अप असू दे, डाऊन असू दे, बँकिंग स्टॉक इन जनरल विल हेल्प यू मेक मनी. पण बँकिंग मध्ये पण पॉवरफुल स्टॉक आहे HDFC बँक. ओके. आता शेअर प्राइस ग्रोथच्या हिशोबाने मी नाही म्हणत आहे, पण क्वालिटी ऑफ बिझनेस जो आहे तो HDFC बँक इज अ व्हेरी 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 गुड बिझनेस. तर हा स्ट्रॉंग स्टॉक तुमच्या सगळ्यांकडे असलाच पाहिजे. आपल्या टोटल जो पोर्टफोलिओ आहे आपला 20 स्टॉक्सचा, त्यामध्ये पहिला कुठला तुम्हाला घ्यायचा असेल तो तो घ्या HDFC, आणि तो घेत राहा. कलेक्ट करत राहण्याचा स्टॉक आहे तो. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग स्टॉक. ठीक आहे. जेव्हा आपण बँकिंग स्टॉकच्या अनालिसिससाठी जातो तेव्हा काही स्पेसिफिक पॅरामीटर्स आहेत जे आपल्याला बँकिंग स्टॉक्स चा विचार करायला मदत करतात. ते मी इथे लिहिलेले आहेत. ते कुठे शोधायचे ते आपण नंतर बघू, मी तुम्हाला सांगेनच. आत्ता फक्त आपण फोकस करूया. जस्ट अ मिनिट. हा. आता फक्त आपण फोकस करूया की अ, हे कोणते पॅरामीटर्स आहेत जे आपल्याला बँकिंग स्टॉकच्या अनालिसिससाठी लागतील. तर पहिला जो आपण बँकिंग स्टॉकसाठी बघणार आहोत तो आहे पॅरामीटर कासा रेशिओ. CASA. ओके. कासा रेशिओ हा शॉर्ट फॉर्म आहे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट. कुठली बँक जी आहे त्या बँकेचा बेसिक बिझनेस काय आहे तर ते अकाउंट ओपन करायला देतात. मग तुमच्या आमच्यासारखे लोक बँकेमध्ये पैसे ठेवतात. ओके. बँक त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट देते, आणि तेच पैसे बँक जास्त इंटरेस्टने कर्जाने परत आपल्याला देते ज्यांना कर्ज पाहिजे त्यांना. ठीक आहे. तर हा बँकेचा बिझनेस आहे. सगळ्यांकडून जमा करून पैसे घेतात. समजा आपल्याला त्या बँकेने 5% इंटरेस्ट दिला तर 8%, 9%, 10%ने बँक कर्जामध्ये पैसे देते. जो उरलेला परतावा जो डिफरन्स आहे तो बँकेचा प्रॉफिट आहे. ठीक आहे. आता बघा, बँकांमध्ये जर नवे अकाउंट बनतच नसतील, नवीन करंट अकाउंट कोणी ओपन करत करत नसेल, नवीन सेव्हिंग अकाउंट कोणी ओपन करत नसेल, तर त्या बँकचं फ्युचर डिफिकल्ट आहे ना. कारण त्यांच्याकडे याचा अर्थ पैसे येत नाही. बेसिकली जर करंट अकाउंट ओपन केलं, जसं आता माझं नेटबेटचं आमचं करंट अकाउंट आहे, करंट अकाउंटवर आम्हाला इंटरेस्ट नाही मिळत. ओके. आता करंट अकाउंट म्हणजे बँकेला फ्रीमध्ये वापरायला मिळालेला पैसा आहे. आणि सेव्हिंग अकाउंट हा स्वस्तात वापरायला मिळालेला पैसा आहे. जेव्हा जेव्हा पण तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन करता आणि बँकेमध्ये पैसे ठेवता, खूप जास्त इंटरेस्ट नाही मिळत आपल्याला. इनफॅक्ट इन्फ्लेशन बिटिंग पण इंटरेस्ट बऱ्याच वेळेला मिळत नाही. तर त्याच्यामुळे काय आहे, इट इज टेक्निकली वी गिव्ह अवे अवर मनी. सेफ राहावेत म्हणून आपण फक्त ते बँकेत ठेवतो. ठीक आहे. आपल्याकडून खर्च होऊ नये किंवा चोरी होऊ नये म्हणून आपण ते बँकेत ठेवतो. बँकेला फ्री मनी मिळतो आणि बँक त्याच मनीला वापरून पैसे कमावते. ठीक आहे. तर म्हणून आपला पहिला जो रेशो आपण बघतो तो आहे कासा रेशो, की ज्या बँकेचा करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट रेशिओ जो आहे तो 35% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय की बँकेचे जेवढे डिपॉझिट्स आहेत त्या डिपॉझिट पैकी 35% पेक्षा जास्त डिपॉझिट बँकेकडे करंट आणि सेव्हिंग अकाउंट मधून आले पाहिजे. ठीक आहे. तर हा आहे पहिला फॉर्म्युला, पहिला रूल जो आपण बघतो कुठल्याही बँकचा इफेक्टिव्हनेस चेक करायला. जर 35% पेक्षा जास्त पैसा बँकेचा जो आहे, डिपॉझिट जे आहेत ते कासामधून येत आहेत, करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट मध्ये येत आहेत, तर याचा अर्थ कस्टमर्स येत आहेत, रिटेल युजर्स येत आहेत, बिझनेस युजर्स येतात आणि त्यांचे पैसे बँकेकडे येतात. याचा अर्थ बँकेचा बिझनेस बरोबर चालू आहे. ओके. सिम्पल. तुम्हाला खूप जास्त अनालिसिस करण्याच्या ऐवजी हा एक आकडा सांगेल की बँकचं भविष्य कसं आहे. हा आहे कासा रेशो. त्याच्यानंतर दुसरा रेशो जो आपल्याला बघायचा आहे बँकेच्या बाबतीत तो आहे कॅपिटल ॲडेक्वसी रेशिओ. नावच क्लिअर आहे बघायचं. कॅपिटल ॲडेक्वसी म्हणजे बँकेकडे ॲडेक्वेट, पुरेसं कॅपिटल आहे का. बँकेचा बिझनेस आहे कर्ज देण्याचा. ठीक आहे. तर बँकांनी जर वाईट कर्ज दिली जी त्यांच्याकडे परत येणार नाही आहेत अशा प्रकारची कर्ज द्यायला लागले, किंवा बँकांकडे आपले असेट्स असतात, जसं आपण विकत घेतलेलं घर, दुकान, गाडी बहुतेक बँकांच्या मालकीची असते. जोपर्यंत आपण कर्ज फेडत नाही तोपर्यंत ती बँकांच्या मालकीची असते. बरं. आता ह्या ज्या असेट्स आहेत, उद्या काहीतरी समजा नॅचरल कॅलॅमिटी आली, एखादा पूर आला, आग लागली, युद्ध झालं, त्याच्यामध्ये त्या असेट्स ज्या बँकेकडे गहाण आहेत, ओके, त्या असेट्स समजा डिस्ट्रॉय झाल्या
किंवा त्याचं नुकसान झालं किंवा कर्जच त्यांना कोणी परत दिलं नाही, कर्जाचे पैसे परत दिले नाही, वेगवेगळ्या प्रकारे बँकांच्या असेट्सचं नुकसान होऊ शकतं. आता ते झालेलं नुकसान भरून काढायसाठी बँकेकडे पुरेसा पैसा सेफमध्ये ठेवलेला असायला पाहिजे. हा आरबीआयचा रूल आहे. आणि आरबीआयचा रूल काय सांगतो की बँकेकडे किमान 11.5% कॅपिटल, त्यांचं जेवढं लोन दिलेलं आहे त्याचं 11.5% पैसे त्यांनी सेफमध्ये बाजूला ठेवले पाहिजेत. काहीही उद्या इश्यू झाला, त्यांच्या असेट्स खराब झाल्या, तर त्या असेट्सना भरून काढणे इतके पैसे बँकेकडे स्वतः असले पाहिजे. किती? 11.5%. हा बँकेचा नियम. ठीक आहे. अर्थात 100% असेट्स काही कधी बँकेच्या गहाळ होणार नाही आहेत किंवा 100% लोक काही लोन फेडणार नाहीत, म्हणून हा पूर्वी 10% होता, आता बँकाचा 11.5% झालेला आहे. आणि आपण जो रूल लावतोय तो थोडा स्ट्रिक्ट रूल आहे, थोडा अजून जास्त स्ट्रिक्ट रूल आहे की मला 11.5%वर खुश नाही राहायचंय. तर ज्या बँकेकडे 15% पेक्षा जास्त कॅपिटल ॲडेक्वेसी रेशो मेंटेन केलेला आहे त्या बँकेमध्ये मला जायचं. अर्थात हा हार्ड रूल नाही आहे. 15च्या ऐवजी 14 असले, 12 असले तर काय मेजर फरक पडणार नाही, पण आपण हायर रोल सिलेक्शनसाठी लावतोय. ठीक आहे. सो हा आहे कॅपिटल ॲडेक्वेसी रेशिओ, बँकेकडे पुरेसे पैसे आहेत का हे बघण्यासाठी. त्यानंतर आपण जाऊया तिसरा पॅरामीटर जो आपण बँकेसाठी बघतोय, तो आहे नेट इंटरेस्ट मार्जिन. हा इंटरेस्टिंग पॅरामीटर आहे. हा आहे बँकेचा बिझनेस. मी मगाशीच तुम्हाला बँकेचा बिझनेस एक्सप्लेन केला. बँक आपल्याकडून पैसे घेते, आपल्याला इंटरेस्ट देते आणि ज्याला कर्ज पाहिजे त्याला पैसे देते, त्याच्याकडून इंटरेस्ट घेते. या दोन इंटरेस्टच्या मधला जो फरक आहे त्याला म्हणतात नेट इंटरेस्ट मार्जिन, नेट NIM. बँका बघा वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवतात. प्रोसेसिंग फीचे पैसे कमवतात, क्रेडिट कार्ड्समधून, डेबिट कार्ड फीजमधून, लेट फीजमधून, अकाउंट ओपनिंग चार्जेसमधून, असे वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवतात बँका. आरबीआय काय म्हणते की हे सगळे जाऊ दे बाजूला, तुमचा जो कोर बिझनेस आहे इंटरेस्टवर पैसे देण्याचा, त्याच्यातून किती पैसे कमवतात ते आम्हाला सांगा. ओके. आणि तो आहे नेट इंटरेस्ट मार्जिन, NIM. हा 4% पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजेच बँका जे आपल्याकडून जेव्हा सेव्हिंग्जमध्ये किंवा करंट अकाउंटमध्ये पैसे ठेवतात, बँका आपल्याला जो परतावा देतात आणि बँकांना जो परतावा मिळतो त्याच्यामध्ये 4%चा डिफरन्स पाहिजे. म्हणजेच काय? कमीत कमी 4% प्रॉफिट पाहिजे बँकांना इंटरेस्टमधून. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज नेट इंटरेस्ट मार्जिन. हे 3 पॅरामीटर्स आपण बघतोय. अजून एक चौथा पॅरामीटर पण आपण याच्यामध्ये बघतोय आणि तो आहे बँकांच्या NPS बद्दल. कोणाला NPA शब्द माहिती आहे? ऐकलाय तुम्ही? व्हॉट इज NPA? कमेंट्स मध्ये सांगा. नॉन परफॉर्मिंग असेट्स. ओके. म्हणजे बॅड लोन्स, जे कर्ज परत येणार नाही आहेत किंवा परत येण्याचे चान्सेस खूपच कमी झालेले आहेत. ओके. त्याला म्हणतात NPS. आता कुठल्याही बँकेमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि गेल्या काही वर्षात आपण बघतोय मोठे मोठे जे घोटाळे झालेले आहेत बँकांचे रिलेटेड, तर त्याच्यामध्ये बँकेचे NPS भरपूर प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. तर आपल्याला अशा बँका शोधायच्या आहेत ज्यांचा असेट्स काम करतायत. काम करतायत म्हणजे काय? बँकेने जे कर्ज दिलेत ते कर्ज सर्व्हिस होत आहे, म्हणजे त्या कर्जावर परतावा मिळतोय, इंटरेस्ट मिळतोय, मुद्दल परत येत आहे, EMI कोणी डुबवलेले नाही आहेत. कंटिन्युअसली बँक इज मेकिंग मनी. 1%चा रूल आपण इथे लावलेला आहे की जर 1% पेक्षा कमी NPS असेल तर आपण बँकेला ओके देऊ शकतो. कारण बघा कधी 100% गॅरंटी तर मिळणार नाही. कोणी ना कोणी लोन डिफॉल्टर मिळणारच आहे. कोणी विलफुल डिफॉल्टर असतात, मुद्दामून करतात, तर कोणी पैसेच नसतात, अफोर्डच करू शकत नाही, बँकरप्ट झालेत, अशा प्रकारच्या केसेस पण असतात. तर 1%चा आपण इथे रूल लावतोय की बँकांचा NPA जो आहे तो 1% पेक्षा कमी पाहिजे. आणि HDFC बँक सिलेक्ट करण्यामागचं कारण महत्वाचं हे आहे की HDFCचा NPA जो आहे तो प्रचंड टाईट आहे. ऑलमोस्ट 0.0 समथिंग एवढा आहे. म्हणजेच काय, HDFC कडे जे कर्ज दिलेले आहेत ते अतिउत्तम क्वालिटीचे कर्ज आहेत. जे परत येत आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर आहे, बरोबर हे करतात. जो चेक असतो आधी लोन देण्याच्या आधीचं जे चेकिंग करायचं असतं माणसाचं, ते सगळं करतात प्रॉपरली आणि खूप स्ट्रिक्ट रूल लावतात लोन देण्याच्या आधी. उठसूट लोन देत नाही कोणालाही. ओके. तर त्यामुळे HDFCची जी लोन क्वालिटी चांगली आहे.
अजून एक, जर तुमच्याकडे कोणाकडे HDFCचं लोन असेल किंवा कधी तुम्ही चेक केलं असेल HDFCचं लोन, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की इतर बँकांपेक्षा HDFCचं लोन स्लाइडली महाग असतं. येस ऑर नो? तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय? पर्सेंटेज जे आहेत इंटरेस्ट रेट HDFCचा स्लाइडली जास्त असतो, कधी कधी बराच जास्त असतो. आता ह्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ त्या कंपनीला, त्या बँकेला जास्त पैसे चार्ज करता येतात त्यांच्या प्रॉडक्टवर. हे प्युअर प्रॉफिट आहे ना, जे ऍडिशनल जे काही चार्ज करतायत ते सगळं प्युअर प्रॉफिट मिळणार आहे. ते शेअर होल्डरला मिळणार आहे जर तुम्ही शेअर होल्डर असाल तर. इट्स अ व्हेरी गुड क्वालिटी बँक. हाय इंटरेस्ट रेटवर चार्ज करतात आणि त्याच्यामुळे जास्त कमवतात. आणि लॉस पण होत नाही कारण NPS जे आहेत ते कंट्रोलमध्ये आहे. तर हे चार पॅरामीटर आपण बँकिंग क्षेत्रामध्ये कुठल्याही कंपनीचं अनालिसिस करायचं असेल तर ते बघू शकता तुम्ही. इन जनरल आय विल रिक्वेस्ट की बँकिंग पासून शक्यतो दूर राहा जर बिझनेस समजत नसेल तर. म्हणजेच काय, इतर सगळ्या छोट्या मोठ्या बऱ्याच बँक्स तुम्हाला मिळतील, चांगले बिझनेस पण असतील, पण तो समजून घेणं खूप कठीण आहे. कारण बँकांचा बिझनेस जो आहे एका क्वार्टरमध्ये चेंज होऊ शकतो. उदाहरणार्थ जर आपण इतर कंपन्या, इतर बिझनेसेस जे बघतोय, आपल्याला माहिती आहे की हे बिझनेसेस 10-15 वर्ष चांगला परफॉर्म करू शकतील. पण बँकांचे बिझनेस जे आहेत ते कम्प्लिटली इंटरेस्ट रेट बेसवर असतात. जो RBIने रेट दिलेला आहे, ग्लोबल रेट चालू आहे, डॉलरची प्राइस आहे, ज्या खूप डायनामिक गोष्टी असतात ज्या सतत सतत बदलत असतात. त्याच्यामुळे बँकांचा सिलेक्शन तर सोपं आहे, पण त्या बँकांचा बिझनेस खूप वेगाने बदलतो. त्याच्यामुळे दर क्वार्टरली तुम्हाला जास्त डीपमध्ये अनालिसिस करत राहावं लागेल. अदरवाईज जर करायचं असेल तर करा, पण अदरवाईज यू कॅन सिम्पली स्किप बँकिंग स्टॉक्स. जसं मी कुठलंही बँकिंग स्टॉक घेत नाही, एक HDFC फक्त घेतो. आणि आपल्याला माहिती आहे की इट्स अ स्ट्रॉंग स्टॉक, वर्षानुवर्ष काम करतोय, भारतातला नंबर 1 बँक आहे आणि सॉलिड स्ट्रॉंग बँक आहे. त्याच्यामुळे मी खोलात जात नाही त्याच्या. मी स्वतः त्याचं फार अनालिसिस करत नाही, पण माझ्याकडे एकच बँकिंग स्टॉक मी ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे चार पॅरामीटर कळले का तुम्हाला? कासा रेशिओ, कॅपिटल ॲडिक्वेसी, नेट इंटरेस्ट मार्जिन आणि NPS. NPS दोन प्रकारचे मिळतात, ग्रॉस NPA आणि नेट NPA. आपल्याला नेट NPS घ्यायचे. गिव्ह मी 1 मिनिट, मी पाणी विसरलोय, पाणी घेऊन येतो. येस, आय एम बॅक. कळले हे चारही पॅरामीटर? कमेंटमध्ये 4 टाईप करा जर कळले असतील तर. काही डाऊट असले तर मला विचारा. ओके, गुड. सो आता इथे मी स्क्रीनवर जातो का? आणि हे जे पॅरामीटर्स आहेत हे पॅरामीटर्स तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टमध्ये तर डेफिनेटली मिळतात. सो फर्स्ट यू कॅन चेक इज अॅन्युअल रिपोर्ट. स्क्रीनरवर काही मिळतात, काही मिळत नाहीत. जे उरलेले ते तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टमध्ये शोधता येते. बघा, हा HDFC बँक मी इथे ओपन केला. स्क्रीनवर तुम्ही गेला तर इथे साईडला बघा अबाउट लिहिलंय. इथे तुम्हाला हे पॅरामीटर्स मिळतील. हे रीड मोरवर क्लिक करतो आणि इथे आपल्याला याचे महत्वाचे पॅरामीटर्स आपल्याला इथे बघता येतील. ओके, उदाहरणार्थ
कॅपिटल ॲडेक्वसी रेशो मिळालेला आहे आपल्याला 19% आहे. NIM जो नेट इंटरेस्ट मार्जिन आहे तो आहे 3.47. तो कमी झाला आहे आता, 4% जास्त पाहिजे, पण आता याचा कमी झालेला आहे कारण त्या दोन HDFCच्या दोन बँका मागच्या वर्षामध्ये मर्ज झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते अजून सेटल झालेलं नाही त्यांचं मर्जिंग, त्याच्यामुळे त्यांचा नेट इंटरेस्ट मार्जिनवर इम्पॅक्ट दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर ग्रॉस NPA आहे, पण आपल्याला ग्रॉस NPA नाही बघायचं, आपल्याला बघायचं नेट NPA. नेट NPA आहे 0.4%. जे मी तुम्हाला सांगितलं ना की नॉन परफॉर्मिंग असेटवर जबरदस्त कंट्रोल आहे HDFC बँकचा आणि त्यांचे पुअर लोन्स नाहीच आहेत, जे आहेत लोन चांगले आहेत, जास्त इंटरेस्ट रेट देतात. सो क्वालिटी आहे त्यांची. कासा रेशो कदाचित इथे असेल, हा कासा रेशो आहे आणि एक्झॅक्टली 35% यांनी कासा रेशो मेंटेन केलेला आहे. ओके, तर हा जे बेसिक पॅरामीटर जे आपल्याला चारही बघायचे ते आपल्याला इथे दिसले. इन केस इथे दिसले नाही तर तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टमध्ये डेफिनेटली दिसतील. ठीक आहे, कुठे बघायचं ते कळलंय. स्क्रीनवर स्क्रीनवर जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला त्या स्टॉकची माहिती दिसते बाजूला इथे अबाउट, आणि तिथेच खाली तुम्हाला की पॉइंट्स मध्ये त्याचे बँकेचे ऍडिशनल पॅरामीटर्स दिसतील. गुड. सो दिस वॉज स्टॉक नंबर 1, HDFC बँक. तुम्ही आतापर्यंत मी जे सांगितलेले स्टॉक्स आहेत पोर्टफोलिओमध्ये ते बघितले सगळे? किती होते? एनी आयडिया? आतापर्यंत किती स्टॉक्स बघितले आपण? मोठा ब्रेक झाला का? हा, 14 स्टॉक्स बघितले बरोबर. आणि आज आपण हे सगळे कंप्लीट करतोय, म्हणजे आज आपल्याकडे टोटल स्टॉक्स आपल्याला बघायचे आहेत 14 बघितलेले. HDFC 15 झाला, 16, 17, 18, 19, खाली नॅटको फार्मा 20. आणि मी अजूनही ऍडिशनल काही स्टॉक्सची नाव पण तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला ऍडिशनल अभ्यास करण्यासाठी. हे जे आहेत ते माझी काय म्हणतात त्याला, पविलियन लिस्ट आहे. पविलियन लिस्ट म्हणजे काय, खेळणारे मार्केटमध्ये खेळणारे 20 प्लेयर आहेत. ठीक आहे, पण 20 मधला एखादा इंजर्ड झाला, म्हणजे एखादी कंपनी खराब झाली, त्याच्यात काहीतरी बॅड न्यूज आली. बॅड न्यूज म्हणजे छोटी मोठी नाही, रिअली बॅड, की आता ही कंपनी परत कधीच रिकवर होणार नाही किंवा पुढच्या 4 वर्षात तरी रिकवर होणार नाही, अशी जर सिच्युएशन असेल तर मी त्या प्लेअरला काढून माझ्या पवेलियन मध्ये बसलेला दुसऱ्या प्लेअरमध्ये इन्व्हेस्ट करेन. म्हणजेच काय, माझ्याकडे काही ऍडिशनल स्टॉक्स आहेत ज्याचा मी नेहमी पूल तयार करून ठेवलेला आहे, ज्याच्यात मी इन्व्हेस्ट केलेलं नाही आहेत, पण त्याचा अभ्यास करून ठेवलेला आहे आणि आय कॅन एनी टाइम गो अँड इन्व्हेस्ट जर त्याचं मला व्हॅल्युएशन चांगलं मिळालं, चांगल्या लेवलला मिळालं. अजून आपण व्हॅल्युएशन बघितलेलं नाहीये, जे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. ओके, व्हॅल्युएशनचा अर्थ स्टॉकची आजची किंमत ही स्वस्त आहे की महाग आहे हे शोधणं. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक जो आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. आता फक्त आपण स्टॉक्सचा कंपनीचा परफॉर्मन्स बघतोय. ओके, तर ही आहे आपला स्टॉक नंबर 15 HDFC बँक. इट्स अ ऑल वेदर स्टॉक. सो घेत राहा, SIP करा त्याचं आणि कंटिन्युअसली जमा करा. ठीक आहे, दिस इज HDFC बँक. देन वी गो टू नेक्स्ट, दॅट इज एशियन पेंट्स. एशियन पेंट्स इज अगेन ऑल वेदर स्टॉक. पण या ऑल वेदर स्टॉकचं वेदरच स्वतः खराब झालेलं आहे सध्या, त्याची काही कारण आहेत ते आपण डिस्कस करूया. पण इन जनरल एशियन पेंट्स इज अ व्हेरी व्हेरी गुड कंपाऊंडर. ओके, आणि आपण एशियन पेंटचा परफॉर्मन्स बघूया पहिल्यांदा, यू विल गेट सम आयडिया. त्याच्या आधी HDFCचा पण परफॉर्मन्स तुम्हाला दाखवतो, स्टॉक परफॉर्मन्स. बघा, हा HDFCचा चार्ट आहे गेल्या 1 वर्षाचा. 1 इयरमध्ये ठीकठाक परतावा त्याने एका वर्षात दिलेला आहे. पण जर तुम्ही 3 वर्षाचा चार्ट बघितला तर हा HDFCचं ते 2 कंपन्यांचा मर्जर होणार होतं त्या बातम्या जोपर्यंत होत्या, तर तोपर्यंत म्हणजे जवळजवळ 2 वर्ष या स्टॉकने काहीच रिटर्न्स दिले नाहीत. बघा, एकदम डल परफॉर्मन्स आहे. देन इट हॅज पिक्ड अप. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की हा ऑल वेदर स्टॉक आहे, त्याच्यामुळे आत्ता शॉर्ट टर्म नफा बघण्याच्या ऐवजी तुम्हाला याच्याकडे लॉंग टर्म बघावं लागेल. आणि म्हणून मी याचा लॉंग टर्म तुम्हाला चार्ट दाखवतो. बघा, दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट स्टॉक. आणि 2006 पासूनचा जर इथे आपल्याकडे डेटा आहे बघा, 2005 पासूनचा, म्हणजे एक्झॅक्टली किती वर्ष झाली, 20 वर्षांचा डेटा आहे आपल्याकडे. आणि 20 वर्षांमध्ये हा स्टॉक 26 रुपयावर 900 रुपयावर आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा स्प्लिट झाला आहे, बऱ्याच वेळा त्याची बोनस शेअर्स मिळालेले आहेत, बऱ्याच वेळेला त्याने डिव्हिडंड दिलेला आहे, तो वेगळाच. सो दिस इज अ व्हेरी गुड स्ट्रॉंग स्टॉक दॅट यू शुड होल्ड इन युअर पोर्टफोलिओ फॉर रिअली रिअली लॉंग टर्म.
ओके, विकायचा विचारच करू नका या स्टॉकला. त्याचं महत्वाचं कारण हे आहे की भारताचं जी इकॉनॉमी आहे ती जर तुम्हाला वाटते पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात भारत वाढणार आहे, तर भारत वाढला तर बँका हमखास वाढणार. जीडीपी वाढला, लोकांच्या हातात पैसा जास्त आला, तर तो पैसा कुठे जाणार? बँकेत जाणार. बरोबर, उद्या तुमचे पैसे पगार वाढला तर तुम्ही खरेदी करायला जाणार ना नव्या गोष्टी, घर घेणार, गाडी घेणार. मग त्यावेळेला तुम्ही कोणाकडे जाणार? बँक कर्ज घ्यायला बँकेकडे जाणार. आणि म्हणून इट इज डायरेक्टली लिंक टू युअर कंट्रीज ग्रोथ. जेव्हा पण देश वाढतोय तेव्हा ह्या कंपन्या वाढणार, बँका. ओके, आता समजा विरुद्ध झालं, जीडीपी ग्रोथ नाही वाढली, भारताची ग्रोथ मंदावली, पुढचे 7-8 वर्ष नाही जरी ग्रोथ झाली, तरी सुद्धा स्टेबल इन्कम किंवा स्टेबल तुमच्या पैशाला स्थैर्य देण्याचं काम पण बँकाच करणार आहे. कारण जे पण पैसे आहेत आपल्याकडे ते आपण जपून वापरणार आणि त्याच्यामुळे आपण ते जास्त वेळ बँकेत ठेवणार, आपण एक खर्च नाही करणार. सो बँका एक अशी इंडस्ट्री आहे जी एव्हरग्रीन आहे. मार्केट अप असो किंवा डाऊन असो, इकॉनॉमी सायकल अप असो किंवा इकॉनॉमी सायकल डाऊन असो, बँका तुम्हाला मदत करतात. आणि त्यातल्या त्यात जी बेस्ट बँक आहे भारतातली ती आपण इथे बघतो. ओके, सो आय डोंट नो, बोनस शेअर्स मी ट्रॅक करत नाही, त्याच्यामुळे कदाचित दिले असतील, मला माहिती नाही आहे. ओके, माझ्या मते दिलेत पण आय एम नॉट शुअर अबाउट. सो दिस वॉज कंपनी नंबर 15. मग आपण जाऊया एशियन पेंट्सकडे. एशियन पेंट्सचा आपण परफॉर्मन्स आधी बघूया. आय विल शो यू समथिंग रिअली इम्पॉर्टंट. तर एशियन पेंट्स इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल स्टॉक इन इंडियन मार्केट. ठीक आहे, हे बघा. आणि याचा गेल्या वर्षभराचा परफॉर्मन्स एकदम डल आहे, पडलाय, ऑलमोस्ट तळाला गेलाय. ओके, त्याचं कारण त्याला एक खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आलेला आहे. आणि बाकी इतर काय म्हणतात त्याला, मॅक्रो इकॉनॉमिक जे कारण आहे ती तर आहेतच, पण एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आलेला आहे, ओपस. बिर्ला ओपस पेंट्स तुम्ही बघितलं असेल. आणि तो येईपर्यंत तर एकदम कम्प्लीट लिडरशिप पोझिशनच होती एशियन पेंट्सची. पण बिर्ला इज अ बिग कंपनी आणि बिर्ला ओपसचा जो कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळे लोकांना, शेअर होल्डर्सना असं वाटतंय की ही कंपनी परफॉर्मन्स पहिल्यासारखा देणार नाही. ऑब्व्हियसली कॉम्पिटिटर, तगडा कॉम्पिटिटर आलाय तर मार्केट तर थोडं खाईल असतो. पण ज्या प्रकारची मॅनेजमेंट आहे एशियन पेंट्सची, आय फील, मला स्वतःला पर्सनली असं वाटतं की इट विल ओव्हरकम. कारण बिर्ला ग्रुप जरी अग्रेसिव्ह असला तरी पेंट इंडस्ट्रीमध्ये एशियन पेंटचं जे नाव आहे, जे त्यांनी काम केलेलं आहे, जे ब्रँड पूल आहे, ते अजून ओपसला जमलेलं नाही आणणं. ओके, सध्या तरी ते अंडर कटिंग करतायत. अंडर कटिंगचा अर्थ ते प्राइसिंगवर खेळतायत, ते डीलर्सना जास्त मार्जिन देत आहेत, डीलर्सकडे प्रॉफिट जास्त शेअर करतायत आणि त्याच्यामुळे थोडासा मार्केट शेअर त्यांनी तोडलेला आहे, नो डाऊट अबाउट इट. पण आय थिंक एशियन पेंट्स विल रिकवर. आणि जेव्हा रिकवर होईल तेव्हा ती हँडसमली रिकवर होईल. आणि त्या होप्समध्ये मी पण आहे. गेले 3 वर्ष बघा ह्या स्टॉकने परफॉर्म केलेलं नाहीये. याचाच अर्थ काय की माझ्या पोर्टफोलिओमध्ये जे 20 स्टॉक्स आहेत सगळे परफॉर्म नाही करत. आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे असंच होणार आहे. कुठलेही स्टॉक्स तुम्ही घ्या, सगळे स्टॉक्स एकत्र परफॉर्म नाही करणार, काही करताय, काही नाही करणार. तुमचा टाइम होरायझन किती आहे त्याच्यावर सगळं आहे. जर माझा टाइम होरायझन मोठा असेल, बघा 10 वर्षाचा जेव्हा मी परफॉर्मन्स बघतो, एशियन पेंट्स इज अ व्हेरी गुड कंपाऊंडर फॉर फर्स्ट 7 इयर्स. मागचे 3 वर्ष डल आहे, नंतर मागचं वर्षभर तर अजून खाली आलंय. पण चांगला स्टॉक अजून खाली येणं चांगलं असतं, कारण तो स्वस्तात मिळतो. ओके, मला असं वाटतं येत्या 2-3 वर्षात दिस स्टॉक विल गो इवन बेटर. ओके, आता आपण याच्याबद्दलची थोडी बेसिक माहिती घेऊया. वाय आय चोज एशियन पेंट्स. जसं आपण बघितलं की आपल्याला काय पाहिजे, मोठ पाहिजे, स्ट्रॉंग प्लेअर पाहिजे त्या त्या सेगमेंटमधला, लार्ज मार्केटमधला लार्ज प्लेअर. सो पेंट इज अ लार्ज मार्केट आणि त्याच्यामध्ये एशियन पेंट्स इज अ लार्जेस्ट प्लेअर. आणि त्यांचं मार्केट शेअर बघा किती, इट ओव्हर 50%. आत्ता बिर्ला ओपस येऊन पण 50% जास्त मार्केट शेअर आहे एशियन पेंट्स. आणि त्यांचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आहे 80%. ओके, 80% ऑफ द रेव्हेन्यू त्यांचा, सॉरी नॉट प्रॉफिट, 80% ज्यांचा जो रेव्हेन्यू येतोय
तो रेव्हेन्यू येतो डेकोरेटिव्ह पेंट्स मधून. साधे पेंट्स नाही, डेकोरेटिव्ह पेंट्स. ओके. डेकोरेटिव्ह पेंट्स इज अ हाय मार्जिन कॅटेगरी, जिथे जास्त प्रॉफिट क्लेम करता येतं कंपनीला. आणि त्यामुळे कंपनी काय झालेली आहे, ह्या इंडस्ट्रीचा प्रॉफिट लीडर झालाय. प्रॉफिट लीडर म्हणजे काय, की ह्या पेंट इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यात जास्त प्रॉफिट कोण कमवत असेल तर ते आहे एशियन पेंट्स. एशियन पेंट्स इज कंट्रीज लार्जेस्ट पेंट मॅन्युफॅक्चरर विथ अ 50% मार्केट शेअर इन डेकोरेटिव्ह, जो हाय व्हॅल्यू हाय मार्जिन आहे. आणि 50% मार्केट शेअर आहे, पण प्रॉफिट शेअर किती आहे, 70%. कारण हाय मार्जिन प्रोडक्ट्स विकतात. 70% प्रॉफिट, इंडस्ट्रीचं 70% प्रॉफिट ते घेऊन जात आहेत. आणि विच इज एक्स्ट्रीमली गुड. सो याचाच अर्थ काय, की इट टेक्स होम ₹70 ऑफ एव्हरी 100 द टॉप 6 प्लेयर्स मेक्स. म्हणजेच काय, की टॉप 6 पेंट कंपन्या जेवढा प्रॉफिट कमवतात, म्हणजे सगळ्या 6 टॉप कंपन्यांनी मिळून जर ₹100 कमवले, तर त्यातील ₹100 कमाई एकट्या एशियन पेंट्सची असते. म्हणजे बाकीचे प्लेयर छोटे छोटे आहेत. ओके. बिर्ला ओपस पण छोटाच आहे अजून. आणि ही मार्केटची जी रिॲक्शन आलेली आहे, त्या रिॲक्शनचा खरं तर आपल्याला फायदा घेता येईल, कारण चांगला स्टॉक आपल्याला स्वस्तात मिळेल. पण तो लगेच वाढणार नाही. त्याच्यामुळे तुमची 2, 3, 4 वर्ष थांबण्याची तयारी नसेल तर तुम्ही या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करूच नका. ओके. यांची जी मोठ आहे, खरी मोठ, ती आहे त्यांचं रिटेल नेटवर्क. अनमॅच रिटेल नेटवर्क. त्यांनी एवढं जबरदस्त लॉजिस्टिक्स कंट्रोल बनवलेलं आहे, की दुकानदाराला त्याच्या दुकानामध्ये विकलेला 1-1 लिटरच्या पेंटचा हिशोब लगेचच तिकडे त्यांच्या कंपनीच्या सर्व्हरवर मिळतं. म्हणजेच काय, की त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे माझा आजच्या दिवसभराचा सेल किती आहे, माझा मागच्या 1 तासाचा सेल किती आहे, कुठल्या दुकानात किती माल आहे, कुठल्या दुकानात माल संपलाय, आणि तो माल लगेचच पोचवला जातो. इट्स कम्प्लिटली ऑटोमेटेड, व्हेरी ब्युटिफुल सिस्टम. आणि खूप आधी त्यांनी लॉजिस्टिक सप्लाय चेन, जेव्हा डोमिनोज पिझ्झा आले पण नव्हते, तेव्हापासून त्यांनी हे लॉजिस्टिक सप्लाय चेन मेंटेन केलेले आहे, की विदिन 1 आवर त्या दुकानदाराकडे संपलेला माल परत जाईल. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं, पेंट इज अ व्हॉल्युमेट्रिक कॅटेगरी. व्हॉल्युमेट्रिक म्हणजे काय, की तो पेंटचा डब्बा जो असतो तो जास्त जागा खातो. आणि जे तुम्ही दुकानं बघितली असतील हार्डवेअरची किंवा पेंटची, तर जागा फार महाग आहे, रेंट द्यायला लागते. आणि त्या लोकांकडे एवढी जागा नसते दुकानदारांकडे. तर एशियन पेंटने त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. एशियन पेंटने सांगितलं, माझा माल ठेव. पहिली गोष्ट, माझा माल तर माझ्या नावावर संपतो. दुसरी गोष्ट, तुला प्रीमियम विकता येतं, जास्त पैसे घेता येतात, जास्त मार्जिन कमवता येतं. तिसरी गोष्ट, तुला जागा खराब करायची गरज नाही. तू तेवढंच ठेव ऑप्टिमम, जेवढं तुला दिवसभरात विकायचं आहे. दिवसभरात माझा ट्रक येणार आणि तुझा माल रिप्लेनिश करणार, म्हणजे परत भरून जाणार. असं कधी होणार नाही की तुम्ही गेलाय दुकानात एशियन पेंट्सच्या आणि एखादा प्रोडक्ट संपलंय, जरी संपला असेल तरी तो तुम्हाला अर्ध्या 1 तासात अरेंज करून देऊ शकतो. आणि हे आहे लॉजिस्टिक्स एशियन पेंट्स. आता एशियन पेंट्सने एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा, रिटेलरचा, दुकानदाराचा. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मग एशियन पेंट्सने अजून एक गोष्ट त्याला दुकानदाराचा आहे, बघ, मी तुला चांगला धंदा देतोय, मी तुझी जागेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, मी तुला चांगलं मार्जिन देतोय, माझा माल लगेच विकला जातो. ओके. याचाच अर्थ, जर मी हे सगळं तुला देतोय तर तू माझ्यासाठी काय करणार, तू दुसऱ्या प्लेअरला ठेवायचाच नाही, दुसऱ्याचा माल ठेवायचा नाही. जर तू दुसऱ्याचा माल ठेवणार असेल तर मी माझा माल तुझ्याकडे देणार नाही. आता बघा, हे जेव्हा एशियन पेंट्स म्हणते त्यावेळेला काय होतं बघा. तुम्ही समजा कस्टमर म्हणून दुकानात गेला आणि तुम्ही सांगितलं की मला पेंट घ्यायचं आहे. तर आपल्या सगळ्यांना जे टॉप ब्रँडचं नाव आहे ते माहिती असतं जनरली, तर आपण म्हणणार की एशियन पेंट्सचं दे. जर दुकानदार म्हटला की एशियन पेंट्स नाही ठेवत आम्ही, बर्जर ठेवतोय किंवा ओपस ठेवतोय, तर तुमचे नाही म्हणण्याचे चान्सेस 50%ने वाढतात. तुम्ही काय म्हणणार, की पेंटिंग तर का मी रोज तर करत नाही, कधीतरी 2 वर्षातून 3 वर्षातून एकदा करण्याची गोष्ट आहे, तर मी आय विल सिलेक्ट बेटर पेंट, टॉप ब्रँड. आणि जर तुझ्याकडे एशियन पेंट्स नाही तर मला नको, मी जातो दुसऱ्या दुकानात. आणि ब्रँड पॉवर एवढी आहे की रिटेलरला एशियन पेंट ठेवावाच लागतो. आणि जेव्हा एशियन पेंट ठेवलेला जातो त्यावेळेला बाकीच्या प्लेयर्सना बाहेर काढावं लागतं. कळलं? तर ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे, कम्प्लीट ऑलमोस्ट मोनोपोली स्ट्रॅटेजी आहे, ज्याच्यामुळे ते सक्सेसफुली बिझनेस करतायत.
त्यांचं रिटेलर नेटवर्क बघा, हा थोडा जुना डेटा आहे पण तरी सुद्धा स्ट्रॉंग आहे बघा. एशियन पेंट्सकडे 1,62,000 प्रॉपर रिटेल टच पॉइंट्स आहेत जिकडे त्यांचा माल विकला जातोय. डेडिकेटेड त्यांचे स्वतःचे, त्यांचाच माल विकला जातो, दुसरे नाही. बर्जरकडे 60,000 आहे. आणि ग्रासिम आदित्य बिर्ला जो ओपस जो आहे त्याच्याकडे 50,000 आहे. ओके. नेरोलॅक अजून छोटा आहे. ऍक्सो नोबेल तर एकदमच छोटा आहे. तर हे टॉप प्लेयर्स मध्ये लिडरशिप क्लिअर क्लिअर दिसते आपल्याला. प्लस इट्स अ कॅश मशीन बिकॉज ते माल जास्त डंप करत नाही. डीलरला डिस्ट्रीब्युटरला कंटिन्युअसली सप्लाय चालू असतो आणि त्याच्यामुळे त्यांना रोज रोज पैसे मिळत असतात. असं नाही की 30 दिवसांनी पैसे मिळते. ते माल ठेवतात, लगेच पैसे घेतात. सो इट इज अ कॅश जनरेटिंग मशीन. इट जनरेट्स ओव्हर 4,200 crore इन फ्री कॅश फ्लो इन लास्ट 12 months. आता हा आकडा महत्वाचा आहे बघा. जर ती कंपनी 4,200 करोडची कॅश एका वर्षात जनरेट करते, ओके, लक्षात घ्या. आणि ग्रासिम म्हणजे बिर्ला ओपस जे आहे त्यांचं एंटायर कॅपिटल एक्सपेंडिचर 10,000 crore आहे पेंट्समध्ये. सो त्यांचा पेंट बिझनेस 10,000 करोडचा त्यांनी बिल्ड केला आहे. आणि एशियन पेंट्स वर्षभरात 4,200चा धंदा करते. लक्षात आलं. सो याचाच अर्थ काय, एशियन पेंटची स्केल बघा किती मोठी आहे. बिर्ला ओपस पेक्षा खूप प्रचंड प्रमाणात मोठी आहे एशियन पेंट्स. वाय वी शुड बाय पेंट कंपनी. पहिली गोष्ट तर एव्हरग्रीन डिमांड आहे, चालूच राहणार आहे डिमांड. जेवढी रिअल इस्टेट बिल्ड होते बघा, रिअल इस्टेटची सर्ज जी आहे ती, एवढे घरं बनत आहेत त्या सगळ्यांमध्ये पेंट लागणारच आहे. आणि आजकाल लोक इंटेरियरवर जास्त फोकस करतायत. आजकाल लोक नुसतं बेसिक पेंटिंग बेसिक फर्निचर करत नाही, तर प्रॉपर इंटेरियर करून घेतात. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एशियन पेंटचे स्वतःचे इंटेरियर्सचे पण हे आहे, बिझनेस आहे. सो ते इंटेरियर पण करून देतात, पेंटिंग पण करून देतात. सो सर्व्हिसेस बिझनेसमध्ये स्ट्रॉंग होल्ड आहे त्यांचा. आणि तिथून त्यांना हाय मार्जिन पैसे कमवता येतात. किचन इक्विपमेंट करायला लागले ते आजकाल. सो दॅट इज वन बिग थिंग ज्याच्यातून ते पैसे कमवतात. ओके. ॲबिलिटी टू स्टाव ऑफ ग्रासिम्स अटेम्प्ट टू कॅप्चर एशियन पेंट्स कस्टमर्स. जे मी तुम्हाला सांगितलं की एशियन पेंट जे आहे त्यांनी अजून त्यांचे भाव कमी केलेले नाहीत. जरी कॉम्पिटिशन आली, जरी ओपस आलं, जरी ओपसने खूप प्राइसेस कमी करून विकायला सुरू केलं, तरी सुद्धा एशियन पेंटने अजूनही भाव त्यांचा कमी केलेला नाही, अजूनही प्रीमियमवरच विकतायत. याचाच अर्थ मॅनेजमेंटला कॉन्फिडन्स आहे की हे थोड्या टाइमसाठी ओपस फ्रीमध्ये किंवा कमी स्वस्तामध्ये देऊ शकतात, पण लॉंग टर्म नाही देऊ शकत. कारण शेवटी प्रत्येकाला पैसा लागणार आहे सस्टेन करायला बिझनेस. तेवढा ग्रासिमकडे नाही आहे. इनफॅक्ट ग्रासिमकडे कर्ज जास्त आहे आणि त्याच्यामुळे जास्त कर्ज खूप एका लिमिटच्या बाहेर घेऊ शकणार नाही, एशियन पेंट्सला माहिती आहे. सो दे आर ट्राइंग टू काय म्हणतात, टेक टाइम, की किती वेळ आपण ह्या ओपसला खेचू शकतो मार्केटमध्ये, ते बघण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. रिझनेबल व्हॅल्युएशन आपण आताच बघितले. चांगला स्टॉक खूप पडलेला आहे, गेले वर्षभर भरपूर पडतोय. तर त्याच्यामुळे इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू बाय. ग्रोथ कुठून येणार आहे? रिअल इस्टेटवरून ग्रोथ येणार आहे. तुम्ही जर रिअल इस्टेटचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल बघा. लोक रेंटवर जास्त राहतात आजकाल. आणि जेवढे रेंटवर राहतात तेवढं त्यांचं कलरिंग वाढत जातं, पेंटिंगचं काय म्हणतात त्याला, ऑकरन्सेस वाढत जातात. कारण एक टेनंट गेला एक वर्षभर राहून का, मग दुसरा टेनंट आल्यावर पुन्हा पेंटिंग करावं लागते. सो कन्झम्पशन वाढतं आहे आणि ओव्हरऑल रिअल इस्टेट वाढते आहे, शहरीकरण वाढत आहे. त्या सगळ्याचा फायदा एशियन पेंट्सला होत आहे. आणि दॅट इज वाय एशियन पेंट्स इज इन माय पोर्टफोलिओ. ठीक आहे. स्ट्रॉंग स्टॉक आहे, इझिली जाणार नाही आहे. मार्जिनचा फरक बघा, एशियन पेंट्सकडे 16% EBIT मार्जिन आहे, बर्जरकडे 12, नेरोलॅक 11, ॲक्झो नेबल 11.3. ओपसचा अजून डेटा झालेला नाही आहे. ओके. सो दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग मूव EBIT मार्जिन. आणि बाकी सगळं तर बेसिक थिअरी आहे. जे मी तुम्हाला सांगितलं आता, होम डेकॉर बिझनेसमध्ये पण ही कंपनी आलेली आहे, हाय मार्जिन बिझनेस आहे. कशी वाटली कंपनी एशियन पेंट्स? फक्त ती इमिजिएट तुम्हाला रिटर्न देणार नाही, पण लॉंग टर्म मध्ये इट्स अ व्हेरी गुड कंपनी.
गुड. नाव विल गो टू नंबर 17. हे झाली 16वी कंपनी. एनी डाऊट्स? आज मला काही प्रश्न नाही दिसत आहे तिथे. एनी डाऊट्स हिअर? हां, मी खोलात जाऊन नाही सांगत आहे, पण तुम्ही आता कसा स्टडी करायचा आहे ते तुम्ही सगळे शिकलेलाच आहात. फक्त तुम्हाला तो टेबल भरायचा आहे. त्या टेबलमध्ये मार्क्स बघा प्रत्येक पॅरामीटरवर किती मिळतात त्याला, आणि मग त्याच्यानुसार तुम्ही त्याला पास किंवा फेल द्या. ठीक आहे. नाव द थर्ड वन, आजच्या दिवसातला थर्ड, तो आहे गव्हर्नमेंट कंपनी. आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये एकच गव्हर्नमेंट कंपनी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके. मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे थोडंसं इलेक्ट्रिसिटी माझ्या मनाच्या जवळ असल्यामुळे पॉवर ग्रिड तसा माझा आवडता स्टॉक आहे. गव्हर्नमेंटचा स्टॉक असूनही मी तो घेतला आहे. पण त्याचं कारण काहीतरी वेगळं आहे. मी जनरली सांगतो की गव्हर्नमेंट स्टॉकपासून लांब राहा, पण एक स्टॉक मी माझ्याकडे हा ठेवलेला आहे, आणि त्याचं कारण मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. ओके. सो हा आहे आपला पॉवर ग्रिडचा स्टॉक. आणि याचा एक महत्वाचा डेटा पॉइंट ते गेला बरं. हा, हा बाबा. ह्याचा ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके. लुक ॲट दिस. याचा टोटल जो सेल्स आहे 12,000चा आहे. एक्सपेन्सेस आहेत 2,000 करोडचे. 83% ऑपरेटिंग मार्जिन आहे. 83%. म्हणजे 100 रुपयाचा माल विकला, 17 रुपये त्यांचा खर्च आहे, 83 रुपये प्युअर खिशात येतात. एवढा सॉलिड बिझनेस आहे यांचा. पण तरी सुद्धा हा स्टॉक खूप जास्त कमवत नाही. त्याचा प्रॉब्लेम आहे की तो गव्हर्नमेंटने चालवलेला आहे. कळलं? पण त्याची एफिशियन्सी जी आहे ती अशी आहे की किती ठरवलं तरी सुद्धा हा स्टॉक नुकसान नाही करू शकणार. इट विल कीप ऑन मेकिंग प्रॉफिट. शेअर प्राइस मध्ये ते दिसणार नाही, पण डिव्हिडंड चांगले मिळणार तुम्हाला. ओके. बट युनिक प्रॉडक्ट आहे, युनिक बिझनेस आहे. त्याचा बिझनेस मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही कोणी ऐकलेलं का हा स्टॉक? कोणाकडे आहे का पोर्टफोलिओमध्ये? सगळ्यांनी सांगा मला. कमेंट्स आज कमी दिसत आहेत. ओके. ओके, गुड. बऱ्याच लोकांकडे आहे. ठीक आहे. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन समजण्यासाठी आधी त्यांचा बिझनेस आपण समजला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी बिझनेस समजला पाहिजे. ओके. दिस इज अन इरिप्लेसेबल बिझनेस. म्हणजे काय? जी मोड मी तुम्हाला सांगितलेली आहे, बऱ्याचशा मोड्स आपण बघितल्या, त्यातली एक मोड होती की तुमच्या प्रॉडक्टची स्विचिंग कॉस्ट काय. लोकांना ते प्रॉडक्ट तुमचं सोडून, म्हणजे एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीकडे जायला त्रास होईल का? उदाहरणार्थ बँकांमध्ये स्विचिंग कॉस्ट जास्त आहे. एकदा आपण बनवलं की आपण लगेच चेंज करत नाही. पण साबण जे असेल, FMCG प्रॉडक्ट असेल, ते आपण बदलतो. तेल बदलतो, टूथपेस्ट बदलतो. ओके. तर तिकडे आपण ब्रँड चेंज करू शकतो. पण काही सर्व्हिसेस आहेत जिकडे आपण रिप्लेस करू शकत नाही. आणि त्यातले कॅटेगरी आहे पॉवर ग्रिडची. आता बघा, पॉवर ग्रिडचा बिझनेस नीट समजून घ्या. इलेक्ट्रिसिटीचा बिझनेस नीट समजून घ्या. इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ठीक आहे. म्हणजे पाण्यापासून, अणुऊर्जा किंवा कोळशापासून, किंवा सोलार पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. ठीक आहे. तो झाला इलेक्ट्रिसिटी जनरेशन बिझनेस. त्याच्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी जी जिथे जनरेट झाली तिथे ती वापरता नाहीत. ती इतर ठिकाणी घेऊन जावी लागते. घरांमध्ये, बिल्डिंग्समध्ये, ऑफिसेसमध्ये, फॅक्टरीजमध्ये इलेक्ट्रिसिटी न्यावी लागते. म्हणजे जिथे जनरेशन झालं ते लांब कुठेतरी आहे. जिथे कोळशाच्या खाणी आहेत किंवा जिथे पाण्याची अवेलेबिलिटी आहे, जिथे अणुऊर्जा आहे, त्या ठिकाणी ती बनते. ठीक आहे. अणुऊर्जा गव्हर्नमेंटच्या हातात आहे, कंट्रोल्ड आहे, त्याच्यामुळे ती काय आपल्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी भेटत नाही आहे. पण बाकीच्या टाईपचे जे आहेत, कोल किंवा हायड्रॉलिक पॉवर प्लांट जे आहेत ते अवेलेबल.
आता एका ठिकाणी जनरेशन होत आहे, ठीक आहे, त्या जनरेशन करून दुसरीकडे इलेक्ट्रिसिटी नेली जाते, त्याला म्हणतात ट्रान्समिशन. ओके. सो पहिलं झालं जनरेशन, दुसरी स्टेप झाली ट्रान्समिशन, आणि तिसरी स्टेप जी त्या हाय व्होल्टेजला, खूप जास्त व्होल्टेजला कमी करून तुमच्या आमच्या घरांमध्ये पोहोचवली जाते, जिकडे मीटर्स बसवले जातात आणि ती इलेक्ट्रिसिटी आपल्याला वापरायला दिली जाते. तो आहे तिसरा पार्ट इलेक्ट्रिसिटीच्या प्रवासाचा, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन. सो इलेक्ट्रिकल जनरेशन, इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन, असे हे इलेक्ट्रिसिटीच्या प्रवासाचे तीन भाग आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस आहेत. ओके. आता ज्यांनी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आहे त्यांना भाग आहे ती विकणं. ठीक आहे. समजा एक टाटाचा एक पॉवर प्लांट आहे जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतायत, विकतायत. उद्या दुसऱ्या कोणीतरी सोलार पॉवर प्लांट चालू केला आणि ते इलेक्ट्रिसिटी टाटापेक्षा स्वस्तात विकायला लागले, तर टाटा काय म्हणेल की नाही, आता माझ्यापेक्षा स्वस्तात विकतायत तर मी इलेक्ट्रिसिटी एवढी जनरेट करून करू काय, जर विकली जात नसेल तर. कारण लिमिटेशन आहे ना, इलेक्ट्रिसिटी किती वापरली जाणार त्याच्यावर. ओके. असं नाही की स्टॉक बनवून ठेवून दिला, ती बनवल्या बनवल्या स्टोअर नाही करतायत, ती बनवल्या बनवल्या ट्रान्सफर करता येते, ट्रान्सफर केल्यावर वापरता येते. जर वापर नसेल तर जनरेटच करायची नाही. तर त्याच्यामुळे जनरेशन करणारा किती कमवेल त्याला एक लिमिटेशन आहे बघा, आणि ते कॉम्पिटिशन पासून मार खाऊ शकतं कधी पण. त्याचा जो दुसरा एंड आहे तो आहे डिस्ट्रीब्युशनचा. डिस्ट्रीब्युशन मध्ये मार्जिन्स कमी आहेत. डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्या ज्या घराघरांमध्ये इलेक्ट्रिसिटी दिल्या जातात तिकडे त्यांचा काही कंट्रोल नाही, ते किती प्राइसेस ठेवणार पर युनिट ते सगळं गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मधून कमवता येणार, आणि त्याच्यामुळे ज्या डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत त्यांचा हात बांधले गेलेले आहेत, त्यांना पण कमवता आहेत डिस्ट्रीब्युशन कंपनी. आणि या दोघांच्या मध्ये एक कंपनी आहे ती आहे ट्रान्समिशन करणार, आणि तिथे आपले पैसे आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. कारण जनरेशन मध्ये पण पैसा नाही, डिस्ट्रीब्युशन मध्ये पण पैसा नाही, खरा पैसा आहे ट्रान्समिशन. या ज्या लांबच्या लांब तुम्हाला जे टॉवर्स दिसतात इलेक्ट्रिसिटीचे, आणि त्यातून मोठ्या मोठ्या केबल्स मधून, ओव्हरहेड केबल्स मधून तुम्ही बघत असाल पॉवर गेलेली आहे, ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ते बांधण्यासाठी जागा लागते, खूप सारं मेटल लागतं, परमिशन्स लागतात, आणि तिथे कॉम्पिटिशन नाही. ते आहे पॉवर ग्रिडचा बिझनेस. म्हणजे जो जनरेशन करतो त्याला पॉवर ग्रिडकडे यावंच लागणार, तो दुसऱ्या कुठूनही ट्रान्सफर करू शकत नाही इलेक्ट्रिसिटी. आणि जो डिस्ट्रीब्युशन करतोय त्याला पॉवर ग्रिड कडूनच विकत घ्यावं लागणार, तो दुसरीकडून विकत घेऊ शकत नाही. म्हणजे हे दोघे लॉक झालेले आहेत मधल्या पॉवर ग्रिडकडे. कळलं पॉवर ग्रिड का एवढं मार्जिन मध्ये पैसे कमवत आहे? कारण हे इन्फ्रास्ट्रक्चर एकदा बनवून टाकलं, एकदा ते लांब लांब मोठे मोठे टॉवर्स बनवले की नंतर त्याच्यात काही मोठे खर्च नाहीत, छोटे मोठे मेंटेनन्सचे खर्च आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट नाही आहे. आणि म्हणून त्यांचे ऑपरेटिंग मार्जिन किती चांगले आहेत बघा. कळला बिझनेस? हा कम्प्लिटली युनिक मोनोपोली बिझनेस आहे, कोणी हात लावणार नाही आहे, कधीच हात लावणार. येस और नो? कळला बिझनेस? आणि इंडियामध्ये इलेक्ट्रिफिकेशन अभी तो सुरू आहे, अजून बरंच बाकी आहे. अनेक गावांमध्ये प्रॉपर इलेक्ट्रिसिटी असण्याची आता गरज आहे. आता माझं गाव फार लांब पण नाही, माझं गाव इथेच आहे कर्जतला, म्हणजे मुंबईपासून लोकल ट्रेनने मी जाऊ शकतो गावात, एवढं जवळ आहे. कर्जत पासून पुढे 20 किलोमीटर आत आहे. पण तिथे पण पॉवर जात होती, कंटिन्युअसली पॉवर जात होती, आणि एकदा गेली का 2-2 तास जायची. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं की तुम्हाला इलेक्ट्रिसिटी अजून भरपूर जायचे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी, जशी शहरामध्ये तेवढी रिलायबल अजून, जरा तुम्ही मुंबई पुण्याच्या बाहेर पडल्यात कमी मिळणार नाही तुम्हाला रिलायबल इलेक्ट्रिसिटी. सो ग्रोथ खूप आहे, आणि त्याच्यासाठी त्यांना वेगळं काही करायचं नाही. टॉवर्स त्यांनी टाकलेले आहेत. ओके. सो त्यांचे मेजर खर्च जे आहेत ते झालेले आहेत. आता नवीन एरिया एक्सपांड करायचा आहे, तर नवीन एरियामध्ये ते टॉवर टाकायला सुरू करतात. सो कॅपिटल तिकडे इन्व्हेस्ट करतात, आणि एकदा इन्व्हेस्ट केलं की वर्षानुवर्ष त्यांना तो बिझनेस त्याच्यातून मिळणार आहे. कल्पतरू इज ऑल्सो इन सेम फील्ड. एखादी त्यांची छोटी युनिट असेल, पण या मोठ्या स्केलवर, भारतभराच्या स्केलवर कोणच नाही. पॉवर ग्रिड इज द ओनली वन. ओके.
सो मोड बद्दल मी आता तुम्हाला सांगितलं आहे, ओव्हरवेल्मिंग मोड, अशी मोड जी कोणीच कॉम्पिटिशन तोडू शकणार नाही. नॉन सरकारी एफिशियन्सी, सरकारी कंपनी असली तरी त्याची एफिशियन्सी नॉन सरकारी आहे, कारण तुम्ही ऑलमोस्ट 90%चं मार्जिन बघितलं, आता 83% आपण मार्जिन बघितलं. ओके. आणि पॉवर ग्रिड इज एक्सटेंडिंग इट्स मोड बाय ऍडिंग मोर कपॅसिटी एव्हरी इयर. दरवर्षी नव्या एरियाजमध्ये टॉवर इन्स्टॉलेशनचं काम चालूच असतं आणि त्याच्यामुळे त्यांची कपॅसिटी कंटिन्युअसली वाढत राहते. इलेक्ट्रिसिटी इज नो कॉम्पिटिशन बिझनेस, म्हणून आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये इन्व्हेस्ट करायचं. जशी मी मगाशी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, भारताची ग्रोथ झाली तर इलेक्ट्रिसिटीची ग्रोथ होणारच आहे, आणि इलेक्ट्रिसिटीची ग्रोथ झाल्याशिवाय भारताची ग्रोथ होऊ शकणार नाही. सो तिकडे कंटिन्युअसली कॉन्स्टंटली बिझनेस आपल्याला या कंपन्यांना मिळणारच आहे. ओके. अँड ऑफर यू शुड नॉट रिफ्यूज. ही कंपनी जर पडला, याचा स्टॉक स्वस्तात झाला, याचा अर्थ ही चांगल्या रेटला अवेलेबल आहे आणि वी शुड बाय मोर, कलेक्ट मोर. सो हे आहे काय म्हणतात, पॉवर ग्रिड या कंपनीची फंडामेंटल्स. आणि ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे की गव्हर्नमेंट कंपनी आहे, त्याच्यासाठी मी याला चांगले मार्क्स देणार नाही. पण मोनोपोली बिझनेस आहे, सो त्याच्यामुळे तो माझ्याकडे राहील, सदैव राहील. आणि आपण त्याचा स्टॉक परफॉर्मन्स बघूया. बघा, मोनोपोली बिझनेस असून पण गव्हर्नमेंट इज टेकिंग मनी आउट ऑफ दिस बिझनेस. हा मला बिझनेस, गव्हर्नमेंट बिझनेस का आवडत नाही, त्याचं कारण आहे की गव्हर्नमेंट चांगल्या चांगल्या कंपन्यांची वाट लावू शकतं, ते त्यांच्याकडून पैसा काढून घेतात, कारण गव्हर्नमेंटला पैसा लागतो गव्हर्नमेंट चालवायसाठी. ओके. सो मागच्या 1 वर्षात ही स्वस्त झाली आहे कंपनी. बट इफ यू लुक ॲट द लॉंग टर्म परफॉर्मन्स ऑफ दिस स्टॉक, दिस इज वंडरफुल स्टॉक. आय हॅड मेड लॉट ऑफ मनी इन टू इट. मी ऑलमोस्ट 19-20 पासून इन्व्हेस्टेड आहे. त्याच्या आधी पण होतं, पण खरी सायझेबल पैसे मी याच्यामध्ये 19-20च्या दरम्यान, जस्ट कोविडच्या थोडे 6 महिने आधी टाकले होते. सो हिअर समवेअर. हा ₹100 स्टॉक होता आणि ऑलमोस्ट आता तो 200% वाढलेला. आय सी, आता बघा, हा मागच्या काही वर्षभरामध्ये हा डिक्लाईन आहे, पण आय सी की लॉंग टर्म मध्ये हा डिक्लाईन काय मॅटर करणार नाही. आवडली कंपनी पॉवर ग्रिड. सो ही आपली 17वी कंपनी होती. ओके, गुड. आता आपण बऱ्यापैकी सायझेबल कंपन्या बघितल्या. आपण लार्ज कॅप बघितल्या, आपण मिड कॅप बघितल्या, किंवा आपण खूप लार्ज नसल्या तरी लार्जच्या जवळ जाणाऱ्या कंपन्या बघितल्या. ह्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी आणि ग्रोथ दोन्ही देत आहेत. ऑल वेदर कंपन्या आपण ज्या बघितल्या, मारुती असेल किंवा इन्फोसिस असेल, एशियन पेंट्स, HDFC, ह्या स्ट्रॉंग कंपन्या, या खूप वेगाने वाढणार नाहीत पण पडणार पण नाही. ओके. इथे आपले पैसे आपल्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी देतात. त्याच्यानंतर काही कंपन्या आपण बघितल्या ज्या ग्रोथ कंपन्या आहेत, जसं की पॉवर ग्रिड आहे, किंवा आपण काय बजाज ऑटो बघितली, ITC बघितली. ओके. या कंपन्या ग्रो होणार, ग्रोथ आहे. आणि एक तिसरी कॅटेगरी आता आपण बघतोय, जी आतापर्यंत बघितली नव्हती, ती आहे छोट्या कंपन्यांची, स्मॉल कॅप कंपन्यांची. आणि त्या कंपन्या म्हणजे तुक्का आहे. जरी आपण किती फंडामेंटल अनालिसिस करून त्या घेतल्या तरी सुद्धा त्या तुक्का आहेत, कारण त्यांची स्केलच एवढी छोटी आहे की आपल्याला माहिती नाही मोठेपणे या किती मोठ्या होऊ शकतात. पण झाल्या तर बलाढ्य मोठ्या होत्या, म्हणजे आपल्या पोर्टफोलिओला श्रीमंती आणून देते. यातला एक जरी स्टॉक आपला खूप चांगला चालला तर. तर असे आपल्याकडे 3 स्टॉक मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले, म्हणजे मी रिस्क पण घेतोय. ओके. काही स्टॉक्स आहेत जे बिलकुल रिस्की नाही आहेत, काही स्टॉक्स आहेत जे थोडेसे रिस्की असू शकतात, आणि काही स्टॉक्स आहेत जे जास्त रिस्की असू शकतात. आणि ते ते आपण आत्ता बघतोय, ते म्हणजे CMS इन्फोसिस्टम्स, त्यातला पुढचा स्टॉक ज्याचा तुम्ही अभ्यास केला. इट्स अ स्मॉल कॅप कंपनी. ओके. पण ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात नंबर 1 आहे. तिकडे कॉम्पिटिशन नाही. मार्केट लीडर आहे इन निशेस. निशेस म्हणजे छोटे मार्केट्स. CMS इन्फोसिस्टम काय करते? CMS इन्फोसिस्टमचं सगळ्यात महत्वाचं काम जे आहे, कॅश मॅनेजमेंट, इकडून तिकडे कॅश हलवणं. ओके. सो ही काइंड ऑफ सिक्युरिटी कंपनी.
तुम्ही एटीएमच्या बाहेर गाड्या बघितल्या असतील बघा, त्या जाळी लावलेल्या, कॅश एटीएम मध्ये टाकणाऱ्या आणि एटीएम मध्ये कॅश काढून घेणाऱ्या, त्याच्यावर तुम्ही सीएमएस इन्फोसिस्टम असं लिहिलेलं असेल किंवा फक्त सीएमएस लिहिलेलं असेल. तर कॅश मॅनेजमेंट यांचा कोर बिझनेस आहे. पण ह्या कोर बिझनेसवर थांबले नाहीत ते, त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी केल्या. ओके. त्यातलं एक महत्वाचं काम त्यांनी केलं ते म्हणजे नुसतं कॅश इकडून तिकडे पोहोचवण्याच्या ऐवजी त्यांनी कम्प्लीट एटीएम मॅनेजमेंट सुरू केलं. म्हणजे जर तुम्ही बघितलं सुरुवातीला एटीएम्स नवे नवे आले तेव्हा छान एसी रूम मध्ये एक सिक्युरिटी मॅन बसलेला असायचा, सकाळी एक संध्याकाळी एक, फुल 24 तास. ओके. आणि तो तिकडे बसून झोपा काढायचा एसी मध्ये छान छानपैकी. त्याचा जॉब जो आहे तो सीएमएसने घालवला, कारण सीएमएसने काय केलं, सीएमएसने ते एटीएम कम्प्लिटली रिमोटली मॅनेज करायला सुरू केलं. रिमोटली मॅनेज म्हणजे काय, त्यांनी सीसीटीव्ही लावले. ओके. आणि ते सीसीटीव्ही 24 तास बघणारे लोक त्यांच्या कॉल सेंटरमध्ये आहेत. आणि नुसती माणसं नाही तर एआय पण आहे. सो 24 तास प्रत्येक एटीएमचं निगराणी चालू असते, फक्त तिथे माणूस नसतो, कारण सीएमएस इन्फोसिस्टम ते पूर्ण भारतभराचं काम करते. ओके. छोटा बिझनेस आहे, छोटी स्केल आहे, पण भारताच्या लेवलवर जर तुम्ही बघितलं, इट हॅज पोटेन्शियल टू बिकम अ बिग बिझनेस. कारण ही कंपनी इनोव्हेटिव्ह आहे, थांबत नाही कंपनी एका ठिकाणी. ओके. आणि फक्त 10 वर्षात यांनी ही सगळी संपत्ती कमवून दाखवली, हे सगळं नाव ब्रँड नेम कमवून दाखवलं. सो सीएमएस इज नंबर वन इन एटीएम सॉफ्टवेअर सोल्युशन. सो ते पहिल्यांदा फक्त कॅश मॅनेज करायचे, नंतर त्यांनी एटीएम ची सिक्युरिटी मॅनेज करायला सुरू केली, नंतर त्यांनी एटीएम इन्स्टॉल करायला सुरू केली, नंतर त्यांनी एटीएम डेव्हलप करायला सुरू केली, आणि आता ते एटीएमचे सॉफ्टवेअर्स पण डेव्हलप करतात. सो पूर्ण त्यांनी बॅकवर्ड इंटिग्रेशन करत चालले बघा. ओके. इट इज नंबर वन इन कॅश लॉजिस्टिक्स आणि इट इज नंबर वन इन AIoT रिमोट मॉनिटरिंग, जे मी आताच तुम्हाला सांगितलं, एआयच्या माध्यमातून रिमोटली मॅनेज केलं जातं एटीएम. ओके. त्याचा रेव्हेन्यू 17%, EBITDA 19%. हा थोडा जुना डेटा असेल, गेल्या वर्षीचा आहे. ओके. यावर्षीचं मला माहिती नाही, परफॉर्मन्स थोडा यावर्षीचा खराब झाला आहे, बिकॉज त्याचं एक कारण आहे, ते मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो. याचे राजीव कौल म्हणून जे सीईओ आहेत, त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट पण भरपूर आहे कंपनीमध्ये. एक्स मायक्रोसॉफ्ट आधी मायक्रोसॉफ्टमध्ये होते, आणि त्यांनी सिंगल हँडेडली हा बिझनेस बिल्ड करून दिलाय. ओके. हा बिझनेस जो आहे तो प्रोफेशनल्सने सुरू केलाय. प्रोफेशनल्सने म्हणजे काय, येथे कोणी प्रमोटर नाही, कुठली एक फॅमिली किंवा कुठली एक व्यक्ती नाही, तर व्हेंचर कॅपिटलिस्ट जे आहेत त्यांनी हा बिझनेस सुरू केलाय. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे काय, श्रीमंत लोकांकडून पैसे घेऊन येतात, ते पैसे एकत्र करतात, पूल तयार करतात, आणि चांगल्या हाय ग्रोथ कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात, स्टार्टअप्समध्ये करतात. आणि कधी कधी त्यांना वाटलं की स्टार्टअपवाले नीट वापरत नाहीत आपला पैसा, तर ते स्वतः ती कंपनी अक्वायर करून चालवतात, कारण ते प्रोफेशनल्स असतात. ओके. तर ही कंपनी तशी आहे. ही कंपनी सुरूच त्यांनी व्हेंचर कॅपिटलिस्टने केलेली, एक्वायर नव्हती केली, सुरूच केलेली. आणि मग त्यांनी तो बिझनेस बिल्ड करत 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 व्हेरी व्हेरी अग्रेसिव्ह ग्रोथ तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. ओके. आणि म्हणून आपल्याला सीएमएस इन्फोसिस्टमचा फायदा होईल, ती येत्या काही वर्षात खूप प्रचंड प्रमाणात वाढू शकेल, ज्या प्रकारचं त्यांचं काम आहे. ओके. टेक्नॉलॉजिकली स्ट्रॉंग प्लेअर आहे, कम्प्लीट फोकस आहे त्यांचं टेक्नॉलॉजीवर, नवे नवे सोल्युशन्स बँकांना आणून देत आहेत. आणि बँकांचा कोर बिझनेस बँकांना समजलाय. सो बँका काय करतात, ते एटीएम मॅनेज करायच्या झंझटमध्ये पडतच नाही. ती जागा घेणं, एटीएमची जागा घेणं, एटीएमची मशीन आणणं, ती लावणं, ती चालू करणं, त्याला कनेक्टेड ठेवणं, त्याची सिक्युरिटी, त्याच्यामध्ये कॅश भरणं, कॅश नेणं आणणं, बँकांना रिपोर्टिंग करणं, हे सगळं काम आउटसोर्स्ड आहे, आणि सगळं सीएमएस करतं. ओके. इंडियामधली नंबर वन कंपनी आहे. त्यांची जी दुसरी कॉम्पिटिटर होती एजीएस, त्यांचं गेल्या वर्षी फार नुकसान झालं, त्यांचं काहीतरी कंपनीमध्ये इश्यूज झाले, तर ते जवळजवळ हजारो एटीएम्स काही काळासाठी बंद होते, आणि त्याचा खूप मोठा फटका त्या कॉम्पिटिशनला पडला. त्याचा फायदा यांना होतोय, सीएमएसला होतोय. ओके. मॅनेज सर्व्हिसेस, टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस या नव्या बिझनेसमध्ये आहे. त्या नव्या बिझनेसचं त्यांनी 10 वर्षाच्या आत 1,000 करोडचा टर्नओव्हर केला एटीएमच्या सॉफ्टवेअर बिझनेसमध्ये. ओके. आणि इट इज स्टील नॉट एक्सपेन्सिव्ह. आपण ते स्टॉक एक्सपेन्सिव्ह की स्वस्त कसा शिकायचं ते आपण पुढच्या भागात शिकणार आहोत, पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, इट इज स्टील चीपर स्टॉक. बिझनेसेस काय काय त्यांचे, एटीएम कॅश मॅनेजमेंट, रिटेल कॅश मॅनेजमेंट पण करतात. रिटेल कॅश मॅनेजमेंट म्हणजे काय,
जे तुम्ही मोठे मोठे शॉप्स बघितले असतील, जसं डी मार्ट आहे, स्टार बाजार आहे, रिलायन्स आहे, किंवा मॉल्समध्ये वेगवेगळे शॉप्स असतात. तिकडे जो पण कॅश जमा होते ना, ती कॅश पण ती काय एम्प्लॉयकडे ठेवत नाही. ती कॅश पण दररोज जाऊन जमा केली जाते, तिकडून कलेक्ट केली जाते, मग बँकेत डिपॉझिट केली जाते. एव्हरी डेचं काम आहे आणि ते पण सीएमएस करते. सो डी मार्टचं जे काय दिवसभराची कॅश जमा झाली, सीएमएसच त्यांची कॅश इकडून तिकडे मूव्ह करायचं काम करते. दॅट इज कॉल्ड रिटेल कॅश, कॅश मिळत. देन कॅश इन ट्रान्झिट, पैसे इकडून दुसऱ्या स्टेटमध्ये पाठवायचे आहेत, किंवा दुसऱ्या बँकेमध्ये पाठवायचे आहेत, तर ते पण सगळं काम सीएमएस करते. मॅनेज सर्व्हिसेसमध्ये काय आहे, बँकिंग ऑटोमेशन सोल्युशन, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बँकिंगमध्ये आता त्यांनी सिक्युरिटी मॅनला काढून टाकला, ते एक ऑटोमेशन केलंय. एटीएम ऑटोमेशन केलंय. सेल्स अँड मेंटेनन्स ऑफ एटीएम. सो एटीएम मशीन बनवायला सुरू केलंय, सेल्स करतात त्याच्यानंतर रेग्युलरली मेंटेनन्सची कामं पण त्यांच्याकडे असतात. कार्ड पर्सनलायझेशन, जे आपलं क्रेडिट कार्ड असतं, त्याच्यासाठी पण ते काम करतात. कार्ड पर्सनलाइज करणं, कार्डवर तुमचं नाव छापून येतं किंवा तुमचा फोटो पण येतो आजकाल काही काही स्पेशल कार्ड्सवर, दॅट इज कॉल्ड पर्सनलायझेशन. ते पण सीएमएस करते. आणि ब्राऊन लेबल एटीएम, ब्राऊन लेबल एटीएमचा अर्थ सगळा एटीएम ते सेटअप करणार, त्याच्यासाठी लागलेली सगळी कॉस्ट पण तेच घेणार, त्याच्यासाठी बँकेचं ब्रँडिंग ते करून देणार. पण ऍक्च्युअल एटीएम घेण्यापासून चालवण्यापासून रेग्युलर ऑपरेशन ते सगळं स्वतः करणार आणि बँकेला मंथली चार्ज करणार. ओके. म्हणजे बँकेला अपफ्रंट इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे, बँकेला मशीनमध्ये जागेमध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे. ते सगळं सीएमएस करणार आणि सीएमएस बँकेला महिन्याला एक बिल पाठवून देणार. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज ब्राऊन लेबल एटीएम. ते पण बिझनेस त्यांचा आहे. देन टेक्नॉलॉजी सोल्युशनमध्ये रिमोट मॉनिटरिंग आहे. मोठे मोठे कॉल सेंटर्स आहेत त्यांचे, जिथे ते रिमोट मॉनिटरिंग करतात. सिक्युरिटी सॉफ्टवेअर सोल्युशन्स देतात. एटीएम मॅनेजमेंट म्हणा, लॉकिंग म्हणा, ट्रॅकिंग म्हणा, सीसीटीव्ही म्हणा, ते सगळे सिक्युरिटी सोल्युशन्स देतात. आणि एटीएमचे सॉफ्टवेअर जे तुम्ही बघितलं असेल, एटीएमचे सॉफ्टवेअर्स खूप इम्प्रूव्ह झालेत बघा गेल्या काही वर्षांमध्ये. त्याचं कारण आहे की सीएमएसने भरपूर काम केले त्याच्यामध्ये. पूर्वी ते कार्ड अडकणं किंवा हँग होणं अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या, आता पण होतात, पण त्या जुन्या मशीनवर होतात. त्या नव्या मशीन आहेत तिकडे तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार नसेल, बिकॉज सीएमएस. ओके. सो ही एक आपली कंपनी आहे. ही कंपनी कदाचित फेल पण होईल बघा, वी डोंट नो. कारण ही ज्या प्रकारे ज्या वेगाने जाते, जेवढी रिस्क ही कंपनी घेते, इतर कंपन्या नाही घेत. पण या निशमध्ये त्यांनी ऑलरेडी नंबर वन करून दाखवलेलं आहे स्वतःला. आणि ज्या प्रकारचे ते डेव्हलपमेंट करतात, इट कॅन गो फर्दर रिअली रिअली हाय. पण इट कॅन ऑल्सो गो इन अनदर डिरेक्शन. म्हणजे असं नाही की हा स्टॉक वाढेलच, पण वाढला तर खूप वाढेल. सो मल्टीबॅगर काइंड ऑफ स्टॉक म्हणून मी मल्टीबॅगरच्या हिशोबाने माझ्या कसा वाटला? TKIS, मी डोंट नो. हेमनजी, TKIS काय आहे? या सेगमेंटमध्ये आहे का? टाटा कन्सल्टन्सी या बिझनेसमध्ये नाही आहे. ओके. आणि मोनोपोली आहे ह्यांची ऑलमोस्ट. खाली बघा मी इथे, इवन ज्वेलर्स जे आहेत, तर ज्वेलर्सचा पण बिझनेस ते मॅनेज करतात. कॅश मॅनेजमेंट, लोन देणाऱ्या मुथूट फिनान्स सारख्या कंपन्या आहेत, त्याचा पण मॅनेज करतात. आणि NBFC जे आहेत, जिकडे पतपेढ्या आहेत, किंवा मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत, त्यांची कॅश कलेक्शन, EMI कलेक्शन, जिथे जिथे घरी जाऊन किंवा बँकेत जाऊन करायचं असतं ते सगळं सीएमएस करते. No, no, not taken over by CMS, not taken over by TCS. Okay, so this is CMS Infosys. Then we'll go back to next company, that is Precall.
ओके. प्रिकॉल अगेन, जसं मी तुम्हाला सांगितलं, इट्स अ स्मॉल कॅप कंपनी, छोटी कंपनी, पण प्रचंड मोठी होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये. ही कंपनी ग्रोथ चांगली देऊ शकते आपल्याला. ऑलरेडी मला ग्रोथ दिली आहे या कंपनीने. ओके, आय शुड टेल यू दॅट प्रिकॉल ही जी कंपनी, इट्स अ व्हेरी स्मॉल कंपनी. आणि राईट टाईमवर इन्व्हेस्टमेंट झाल्या होत्या माझ्या याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी, आणि इट हॅज गिव्हन मी फेअरली गुड रिटर्न्स. 1 वर्षाचा चार्ट आहे हा, फार मूव्ह झालेला नाही आहे, बट इफ यू लुक ॲट 3 इयर चार्ट, आणि हा सायझेबली रिटर्न्स त्याचे चांगल्याने मला दिलेले आहेत. ऑलमोस्ट 150 वरून 400 450 पर्यंत तो आला. तर हा हा सगळ्या फेअरमध्ये मी इन्व्हेस्टेड होतो, आणि इट हॅज गिव्हन मी गुड रिटर्न्स. आता तो साईड वेज चाललेला आहे, पण आय थिंक इट हॅज गुड पोटेन्शियल टू ग्रो. ओके, पण रिस्की आहे. रिस्कीचा अर्थ ते उलट्या दिशेला पण जाऊ शकतं. अर्थात तुम्ही कधी 100% कोणी कन्फर्म सांगू शकणार नाही की सगळे स्टॉक्स वाढतील किंवा हे पडतील. हा स्टॉक वाढण्याची शक्यता आहे. प्रिकॉल काय करतं ते बघूया. प्रिकॉल बेसिकली त्याचा बिझनेस जो आहे तो आहे गाड्यांमध्ये जे ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टम असते बघा, म्हणजेच जो डॅशबोर्ड असतो गाडीमध्ये, त्या डॅशबोर्डवर जेवढ्या गोष्टी ड्रायव्हरला इन्फॉर्मेशनसाठी लागतात, त्याचं गाडीचं स्पीड किती आहे, टेम्परेचर किती आहे, एसी कंट्रोल पॅनल जे आहे, जेवढं ड्रायव्हरला इन्फॉर्मेशनसाठी गोष्टी लागतात गाडीमध्ये, त्या सगळ्या बनवण्याचं काम जे आहे ते प्रिकॉल करतं. ओके. प्रिकॉलचा बिझनेस आहे 1975 मध्ये. एक स्पीडोमीटर जो आहे, गाडीचं स्पीड मोजणारं यंत्र आहे, त्याच्यापासून सुरू झालेला, पण नाव इट्स अ कम्प्लिटली टेक्नॉलॉजी लेड ऑटोमोटिव्ह सोल्युशन्स कंपनी. त्यांचे सेगमेंट्स, मेन मेन कामं बघूया काय करतात ते. ओके. ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टम्स, त्याच्यामध्ये 70% पैसे त्यांचे ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टम मधून येतात. डिजिटल क्लस्टर झालं, HUDs, टेलिमॅटिक्स आजकाल गाड्यांमध्ये भरपूर येत आहे. टेलिमॅटिक्सचा अर्थ की समजा तुमची गाडी चोरी झाली, तर ती गाडी कुठे आहे, त्याची आत्ताची लोकेशन काय आहे, ती पण तुम्हाला ॲपवर बघता येईल. ओके. किंवा तुमचा ड्रायव्हर मुंबईला जातो सांगून पुण्याला गेला, तर एका स्पेसिफिक किलोमीटरच्या बाहेर जर तो गेला, तर तुम्हाला लगेच त्याचा अलार्म येणार की गाडी या किलोमीटरच्या बाहेर गेलेली आहे. तुम्ही जो एरिया ठरवून दिलाय त्याच्या बाहेर गेलेली आहे, तर ते सगळं तुम्हाला ऑनलाईन समजणार. दॅट इज कॉल्ड टेलिमॅटिक्स. ओके. ई कॉकपिट मॉड्यूल्स हे अगेन सेफ्टीशी रिलेटेड आहे. जेव्हा तुम्ही गाडीमध्ये ड्राईव्ह करत असता, तेव्हा ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी जे जे इक्विपमेंट्स असतात ते ई कॉकपिट मॉड्यूल्स आहे. हे सगळे ते बनवतात. ओके. 65% शेअर आहे बघा. आणि टू व्हीलरसाठी जे लागतात ते पण बनवतात. टू व्हीलरचा जो डॅशबोर्ड आहे तो पण बनवतात. आणि इट इज सेकंड लार्जेस्ट ग्लोबल कंपनी. फक्त भारतावर अवलंबून नाही आहे, तर जगामध्ये इतर ठिकाणी पण एक्सपोर्ट्स करतात. स्पेसिफिक त्या इन्फॉर्मेशन क्लस्टर पर्यंतच त्यांचं लिमिटेशन आहे, तेवढंच त्यांनी फोकस केलेलं आहे, पण ग्लोबली करतात. इट इज सेकंड लार्जेस्ट इन इन द वर्ल्ड. अगेन हाय स्विचिंग कॉस्ट आहे. त्यांचे कस्टमर कोण आहेत? ऑटोमोबाईल कंपनी. ऑटोमोबाईल कंपन्यांनी डिझाईन करून, टेस्टिंग करून जेव्हा हा सप्लायर फायनल केलेला आहे, तो तो लगेच चेंज नाही करत, वर्षानुवर्ष चेंज नाही करत. आणि या सेगमेंटमध्ये, सेगमेंट खूप मोठं पण नाही आहे आणि खूप छोटं पण नाही. आणि त्याच्यामुळे खूप जास्त कॉम्पिटिशन नाही आहे. आणि कॉम्पिटिशन आलं तरी डिफरन्शिएटर कमी आहे. डिफरन्शिएटर म्हणजे याच्या प्रॉडक्ट आणि याच्या प्रॉडक्टमध्ये फरक तसं करणं कठीण आहे. आणि जो जुना खेळाडू आहे त्याला जनरली ऑर्डर जातात, तो प्रिकॉलला फायदा आहे. ओके. हाय स्विचिंग कॉस्ट, स्ट्रॉंग कस्टमर डिपेंडन्सी. त्याच्यानंतर हा नवा बिझनेस आहे त्यांचा, ॲक्च्युएशन कंट्रोल फ्लुइड मॅनेजमेंट सिस्टम. अगेन ऑटोमोबाईलमध्येच आहे, जे फ्युएल पंप, ऑइल पंप किंवा वॉल्स, ब्रेक असेंबली त्या पण त्यांनी बनवायला सुरू केलेल्या आहेत. आणि त्याचा अजून 90% रेव्हेन्यू तिकडून आणतात. हा एवढा मोठा बिझनेस नाही आहे त्यांचा, पण सेकंड बेस्ट बिझनेस. आणि त्याच्यानंतर काही स्पेसिफिक प्रिसिजन प्रॉडक्ट्स पण ते बनवतात. ते अजून खूप मोठे नाही आहेत. ओके. त्यांचं टार्गेट आहे 25% रेव्हेन्यू बाय 2026 तिथून आणायचा. पण हे काही थोडेसे एक्सपेरिमेंटल बिझनेस आहेत. हिरो, बजाज, TVS, होंडा, यमाहा, टाटा, सुझुकी हे त्यांचे इंडियन कस्टमर्स आहेत. आणि इतर फॉरेनचे कंपन्या पण आहेत. ओके. लॉंग स्टँडिंग ट्रस्ट बेस्ड रिलेशनशिप ही त्यांची कॉम्पिटिटिव्ह मोड आहे. कारण त्यांची रिलेशनशिप ज्या ऑटोमोबाईल कंपन्यांबरोबर चालू आहे ती लगेच चेंज होत नाही. ऑटोमोबाईल कंपन्यांना चांगले रिलायबल सप्लायर लागतात, आणि त्याच्यामुळे सप्लायर लगेच बदलत नाही, अनलेस त्या पहिल्या सप्लायरने काही गडबड केली.
अशी ही कंपनी स्वस्तात मिळते कारण ही खूप पडली आहे. ओके. याचे कन्सर्न्स मॅनेजेबल आहेत मार्केटला जे वाटतात ते. कारण यांचा R&D फोकस जास्त आहे. सो नवे नवे प्रॉडक्ट्स काढत राहतात, नवे नवे डेव्हलपमेंट करत राहतात. त्याच्यानंतर इंडस्ट्री वाईड जे ऑटोमोबाईलमध्ये जे इश्यू झाले त्याचा त्यांना थोडासा फटका पडला गेल्या वर्षभरामध्ये. स्पेसिफिकली चायनामधून रॉ मटेरियल येत नव्हतं किंवा युद्धामुळे काही एक्सपोर्ट्स होत नव्हतं, तर त्या सगळ्यांमध्ये ते मागचं वर्ष त्यांचा परफॉर्मन्स अपेक्षा इतका झाला नाही पण प्रॉफिटेबल आहे. ओके. मॅनेजमेंट क्वालिटी तुम्ही नंतर स्टडी करा, त्याच्यात मी वेळ नाही घालवत. ग्रोथ कुठून येणार? डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन पॅनल. सुरुवातीला जे मेकॅनिकल होते ते आता सगळे डिजिटल क्लस्टर व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे पुढच्या 3 वर्षामध्ये ते सगळे डिजिटल होतील असं त्यांचं एस्टिमेशन आहे. सो तो बिझनेस त्यांचा वाढेल. अनेक जे मी तुम्हाला सांगितलं की फॉरेनच्या कंपन्यांबरोबर त्यांचे स्ट्रॉंग पार्टनरशिप्स आहेत, ते तिकडे विकतायत, इथून घेऊन तिथे विकतायत. त्याच्यानंतर BMS लॉन्चेस इन 12 to 16 month. हायर कंटेंट पर व्हेकल. आय डोंट नो व्हॉट इज BMS, तुम्हाला शोधावं लागेल हे. त्याच्यानंतर फ्लुइड मॅनेजमेंट बद्दल आपण बोललो होतो, त्यांचा छोटा बिझनेस आहे आणि प्रिसिजन प्रोडक्ट्स हा अजून छोटा बिझनेस आहे. 11% आहे सध्या आणि 25% होईल, म्हणजे हा बिझनेस डबल होईल असं त्यांचं टार्गेट आहे येत्या वर्षभरात. व्हॅल्युएशन आपण उद्या बघूया. सो दिस इज, जर तुम्ही 5 वर्षासाठी होल्ड करू शकाल तर ही कंपनी चांगली आहे. ही इमिजिएटली खूप वरखाली होईल. ओके. ही जी कंपनी आहे ही तुम्हाला स्टेबल रिटर्न देणार नाही, ही स्ट्रॉंगली वर जाताना दिसणार नाही. हे खूप जास्त असे अपडाऊन्स तुम्हाला दाखवेल. पण जेव्हा जाईल, आय थिंक इट कॅन मेक वंडर्स अँड इट विल गिव्ह यू रिअली जे आपण मल्टी बॅगर रिटर्न्स म्हणतोय, 4 पट, 5 पट, 10 पट अशा प्रकारचे परतावा पुढच्या 5 वर्षात ही कंपनी देऊ शकेल. दिस इज प्रिकॉल. आय ऑलरेडी मेड मनी इन दिस स्टॉक, त्याच्यामुळे आता हा स्टॉक पडला तरी मला चिंता नाही, मी काही विकणार नाही कारण प्रॉफिट कमवून झालेला आहे. ओके. कसा वाटला हा स्टॉक? प्रिकॉल माहिती होता? माहिती होता का? सो असे वेगवेगळे मोती शोधून आणायला लागतात, भरपूर अभ्यास करायला लागतो त्याच्याकडे. सो स्मॉल कॅप कंपनी. गुड. कोइंबतूरची कंपनी आहे, साऊथ बेस्ड कंपनी. सो 19 कंपन्या आपण माझ्या पोर्टफोलिओमध्ये बघितल्या. वेगवेगळ्या सेगमेंट्सच्या आहेत, वेगवेगळ्या सेक्टर्सच्या आहेत आणि वेगवेगळ्या कॅपिटल स्केलच्या आहेत. नाव विल गो टू द लास्ट वन अँड दॅट इज नॅटको फार्मा. आपण एक फार्मा कंपनी याच्या आधी पण बघितलेली, ती सन फार्मा होती. ही दुसरी कंपनी आहे, ही अगेन खूप डायनामिक कंपनी आहे. रिस्क कॉम्पोनंट पण जास्त आहे. नुकताच गेल्या वर्षभरात ती 50% पडली आहे. तो ती पडली आहे त्याच्यामुळे त्याचा खूप जास्त चांगला अपॉर्च्युनिटी आहे सध्या ती बाय करण्यासाठी. सो आय एम कलेक्टिंग मोर नेटको फार्मा. ओके. इट इज नॉट अ जेनरिक टिपिकल फार्मा प्लेअर. यांचं बिझनेस मॉडेल एकदम युनिक आहे आणि त्याच्यामुळे ही कंपनी भरपूर पैसे कमवू शकेल. ओके. तर ही कंपनी काय करते माहिती आहे? ही कंपनी इट अवॉइड्स इझी क्राउडेड मार्केट. सो जिथे जे जेनरिक प्रोडक्ट्स आहे ज्याच्यामध्ये भरपूर कंपन्या कम्पीट करतात, तिकडे ही कंपनी जातच नाही. तर ह्या कंपनीचं काम काय आहे की जे एकदम कॉम्प्लेक्स कठीण असतात औषधं बनवायला, डिझाईन करायला आणि डिफिकल्ट टू मेक. ओके. अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स आयडेंटिफाय करते आणि मग ते काय करते, त्यांची जी पेटंट असतं प्रत्येक औषधाचं, तर ते पेटंट संपल्यानंतर ते जेनेरिकमध्ये जातं. म्हणजेच काय, एखाद्या कंपनीने ते डेव्हलप केलेलं असेल तर सुरुवातीचे काही वर्ष ती कंपनीच विकू शकते आणि त्याच्यानंतर ते जेनेरिकसाठी अवेलेबल होतं, म्हणजे इतर लोक पण विकू शकतात. आणि तिथे जेव्हा ती जेनेरिकसाठी अवेलेबल होते तेव्हा फर्स्ट टू फाईल ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. कारण एकदा ती जेनरिकसाठी अवेलेबल झाली की लगेचच त्याचं प्रोडक्शन करून मार्केटमध्ये आणणं गरजेचं असतं. कारण पुढचे 180 दिवस एक्सक्लुझिव्हिटी मिळते. पुढच्या 180 दिवसामध्ये कोणीही ते प्रोडक्ट
विकू शकतं. ओके. आता हा जो आहे इथे त्यांचा एक्सपर्टीज आहे. ते एक प्रॉडक्ट शोधतात, आयडेंटिफाय करतात, त्याची फर्स्ट फायलिंग करतात. जसं ते पेटंटमधून बाहेर येतात, ते त्यांचं जेनेरिक लायसन मिळवतात. इतर लोकांना ते माहिती व्हायच्या आधी यांचं प्रोडक्शन होऊन बाहेर पण आलेलं असतं. 6 महिने भरपूर कमवतात. कारण दुसरे लोक आलेले नसतात तिकडे. जेनेरिकमध्ये भरपूर प्रॉफिट्स पण कमवतात आणि नंतर दुसऱ्या प्रॉडक्टवर उडी मारतात. ओके. सो हा बिझनेस तसा डिफिकल्ट आहे. सोपा नाही हा बिझनेस करणं. हा डिफिकल्ट बिझनेस आहे आणि सक्सेसफुली ते करतायत आतापर्यंत. त्यांचा फोकस जो आहे, क्लिअर फोकस जो आहे, तो आहे R&D अँड कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे जे कठीण ड्रग आहे, ते कठीण ड्रग स्वतःकडे प्रोड्यूस करणं, त्याच्यासाठी त्यांना बरंच संशोधन करावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे आणि ते कठीण फॉर्म्युला आहे, पण तो प्रोड्यूस करून कमीत कमी कॉस्टमध्ये लगेच मार्केटमध्ये आणणं, हे त्यांचं काम आहे आणि नॅटको त्याच्यावर फोकस करतं. बाकी मार्केटिंग आणि लिटिगेशन त्याच्यासाठी त्यांचे पार्टनर्स आहेत, जे हँडल करतात. लिटिगेशन म्हणजे लिगल केसेस. फार्मा कंपन्यांमध्ये लिगल खूप मोठा प्रॉब्लेम असतो. ओके. नॅटकोने लो कॉस्ट मॉडेल बनवलंय, ते या सगळ्यांमध्ये पडत नाही. फोकस्ड आहे, सिम्पल स्ट्रॅटेजी आहे आणि जिथं कॉम्पिटिटर नाही अशा सेगमेंटमध्ये खेळतात. 180 दिवसाच्या एक्सक्लुझिव्हिटी विंडो नंतर इतर सगळ्यांना ती ओपन होऊन जातं. ओके. तोपर्यंत त्यांचे पैसे कमावून झालेले असतात. सो त्यांनी एका ड्रगसाठी मागे केलेलं त्याची केस पण इथं कुठेतरी असेल. मला त्याचं नाव नाही आठवत ड्रगचं. ओके. हां, बिझनेस स्ट्रॅटेजी मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केली. फर्स्ट टू फाईल आणि एक्सक्लुझिव्ह फॉर 6 मंथ्स विकतात, मग नंतर दुसरं ड्रग शोधायला सुरुवात. हां, हे कसं आहे बघा. इन द US, द लार्जेस्ट जेनरिक फार्मा मार्केट, इफ अ कंपनी फाइल्स अ जेनरिक ड्रग फर्स्ट, इट गेट्स 180 डेज टू सेल. म्हणजेच काय, एखाद्या कंपनीचं प्रॉडक्ट जेनेरिक झालं, म्हणजे त्याचं पेटंट संपलं, की त्याच्यानंतर तो जो जेनेरिकमधून फर्स्ट टाइम जो फाईल करतो, त्याला पुढचे 180 दिवस एक्सक्लुझिव्हिटी मिळते, म्हणजे दुसरं कोणी विकू शकणार. पुढचे 6 महिने जो फर्स्ट फायलिंग करतोय त्याला मिळतात. हा US मधला रूल आहे आणि म्हणून ते US मध्ये या प्रकारे बिझनेस करतात. ओके. तोपर्यंत कुठलाही दुसरा जेनेरिक प्लेअर ते विकूच शकत नाही. त्याच्यामुळे 100% मार्जिनवर काम करतात, नो कॉम्पिटिशन, आणि नंतर बाहेर पडतात त्याच्यामध्ये. इन्व्हेस्ट इन R&D फॉर डिफिकल्ट ड्रग्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर फोकस आहे. बी फर्स्ट टू फाईल, एन्जॉय 6 मंथ्स ऑफ मोनोपोली आणि मूव्ह टू द नेक्स्ट कॉम्प्लेक्स ड्रग. सो हा त्यांचा बिझनेस मॉडेल आहे. त्याचे एक्झाम्पल्स पण दिलेत, पण ते मी एक्झाम्पल डिटेल सांगत नाही. एक औषधाचं तुम्हाला सांगतो, रेवलिमिड नावाचं एक औषध आहे, ब्लड कॅन्सरसाठी लागतं. US मध्ये ते त्यांनी 2022 मध्ये लॉन्च केलेलं. नॅटको फर्स्ट फायलरमध्ये होती आणि पुढचे 180 दिवस त्यांनी ऑलमोस्ट मोनोपोली इतकं प्रॉफिट त्याच्यात बुक केलं. आता 180 दिवस झाल्यानंतर पण अजून खूप जास्त कॉम्पिटिशन आलं नाही, कारण एवढे R&D सगळ्यांना झेपत नाही. नॅटकोला सक्सेसफुली जमली होती आणि ऑलमोस्ट 2026 पर्यंत ते याच्यातून पैसे कमवणार. आता 26 म्हणजे ऑलमोस्ट झालंच आहे. आता ते थांबेल त्यांचं, मग कम्प्लीट पेटंट एक्सपायरी होईल आणि देन नॅटको विल मूव्ह ऑन टू सम अदर ड्रग. ओके. ऑलरेडी त्यांच्याकडे पाईपलाईनमध्ये 6 ते 7 ड्रग्ज आहेत डेव्हलपमेंटमध्ये. जसं त्याचं पेटंट ते फाईल करतील, पुढचे 180 दिवस त्यांना हे मिळेल, एक्सक्लुझिव्हिटी मिळेल आणि त्याच्यात ते पैसे कमवून घेतील. दॅट्स हाऊ दे मेक मनी. सो थोडा युनिक बिझनेस आहे, थोडा विचित्र बिझनेस आहे असं म्हणू शकतो आपण. जेनेरिक प्रॉडक्ट बनवतात, पण कॉम्प्लेक्स प्रॉडक्ट्स बनवतात. ओके. आणि स्पेसिफिक काही काही सेगमेंट्समध्ये ऑन्कोलॉजीमध्ये काम करतात. अजून कुठलं तरी त्यांचं सेगमेंट होतं. ग्लोबल मार्केट्समध्ये प्रेझेन्स आहे, ब्राझील, कॅनडा, USA, कोलंबिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट. आणि त्यांनी ॲग्रिकेमिकल हा बिझनेस पण आता सुरू केला, म्हणजे जे शेतीसाठी औषधं लागतात, सेम बिझनेस मॉडेल ते त्याच्यामध्ये करतात. जे पाय इंडस्ट्रीज आपल्याकडे आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहे बघा, पाय इंडस्ट्रीज. सो काही दिवसांनी नॅटको पायला कॉम्पिटिशन होईल जर त्यांनी सेम केमिकल्समध्ये काम केलं. जर वेगळ्या केमिकल्समध्ये काम केलं तर कॉम्पिटिशन नाही. पण हा एक त्यांचा चांगला बिझनेस आहे. अजून सध्या तो छोटा आहे, 108 करोडचा आहे, छोटा. पण दे आर टार्गेटिंग 300 करोड इन 3 इयर्स. त्याच्यानंतर ते ॲक्विजिशन्स पण भरपूर करतात. अग्रेसिव्ह कंपनी आहे, त्याच्यामुळे छोट्या छोट्या कंपन्यांना अक्वायर करतात. त्याच्यासाठी 2000 करोडचा कॅश त्यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे
आणि इमर्जिंग मार्केटमध्ये, इंडियामध्ये नव्हे, इमर्जिंग मार्केटमध्ये ते बिझनेसेस बाय करतात. सो दिस इज लास्ट कंपनी इन माय पोर्टफोलिओ, नॅटको फार्मा. नॅटकोचा जर तुम्ही हे बघितला, घाबराल तुम्ही. नॅटकोचा चार्ट जर बघितला, हा बघा, हा एवढा कोसळला इथे 11 फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये. कारण त्यांचं ते 180 डेचा पिरियड इथे संपला होता, त्याच्यामुळे ऑब्विसली प्रॉफिट्स कमी होणार. सो हा जो स्टॉक आहे हा तुम्हाला नेहमी चॉपी दिसणार. चॉपी म्हणजे वर खाली वर खाली वर खाली असा दिसणार बघा. इवन इफ यू सी 5 years, इट्स नॉट व्हेरी बिग ग्रोथ. ओके. पण ज्या प्रकारच्या त्यांच्या पाईपलाईन मध्ये औषधं आहेत, पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये दिस कॅन डू वंडर्स. मल्टीबॅगर होऊ शकतो हा स्टॉक. ओके. म्हणून माझ्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे. सो वी हॅव ऑल 20 स्टॉक्स. मी सगळे तुमच्याबरोबर शेअर केले. हा नॅटको फार्मा कसा वाटला मला सांगा. हाऊ वॉज इट? ऑल 20 स्टॉक्स कसे वाटले पोर्टफोलिओ? कॉन्फिडन्स आला तुम्हाला चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचा? पोर्टफोलिओ लेवलवर कसा विचार करायचा आणि आपला पोर्टफोलिओ बॅलन्स कसा करायचा? सगळे एकाच टाईपचे स्टॉक्स नाही आहेत. पेशन्स कसा पाहिजे, मी तुम्हाला चार्ट्स दाखवून सांगितलं की किती वेळ आपल्याला थांबायचं आहे त्याच्यामध्ये, का थांबायचं आहे. हा पोर्टफोलिओ आहे आपला. ओके. आता हा पोर्टफोलिओ ट्रॅक कसा करायचा ते मी तुम्हाला पुढच्या पुढच्यामध्ये शिकवेन मोस्टली, किंवा नाही झालं तर पुढच्याच्या पुढचं. ओके. सो पुढच्या आठवड्यातलं सेशन खूप महत्वाचं आहे. तिथे मी तुम्हाला व्हॅल्युएशन शिकवणार आहे. म्हणजेच काय, स्टॉकची प्राइस आत्ता जे आपण देतोय ती योग्य आहे की नाही. आता उदाहरणार्थ आपल्याकडे 20 स्टॉक्स आहेत, सगळेचे सगळे आपण बाय करणार का दर महिन्याला? नाही. तर जे चांगल्या व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहेत ते जास्त बाय करणार. जे ऑल वेदर आहेत त्याचे मी SIP करतो. ओके. तर ते आपण तुम्हाला व्हॅल्युएशन कसं शोधायचं स्टॉकचं ते मी पुढच्या आठवड्यात सांगणार आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्लास असणार आहे तो, तर तो स्किप नका करू. ठीक आहे. ऑब्व्हियसली रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेलच, पण लाईव्ह शिका शक्यतो, कारण ते तुम्हाला आवडेल पण. ठीक आहे. तो आपला पोर्टफोलिओमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल. आणि एकदा ते झालं की आपलं सगळं कंटेंट शिकवून होईल. मग त्याच्यानंतर फक्त आपल्याला एक गोष्ट करायची आहे की हा आत्तापर्यंत आपण जे जे शिकलोय ते सगळं एका प्रॉपर पोर्टफोलिओमध्ये मांडायचं आहे. हा पोर्टफोलिओ ट्रॅक कसा करायचा, किती पैसे इन्व्हेस्ट करायचे, ते पण मी तुम्हाला सांग. ठीक आहे. म्हणजेच पुढच्या 2 आठवड्यात आपलं हे संपून जाईल कंटेंट. आणि अजून एक तिसरं लेक्चर मी तुमच्यासाठी आणखीन घेणार आहे तिसऱ्या आठवड्यात, जिथे फार जास्त शिकवणार नाहीये, पण काही टिप्स तुम्हाला देणार आहे. टिप्स म्हणजे स्टॉकच्या टिप्स नाही, तर ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही गोष्टी, तुमचे काही प्रश्न असतील तर ते, आपले ओव्हरऑल रिझल्ट शेअर करेन, आतापर्यंतच्या टेस्टचे मार्क्स तुमचे बरोबर शेअर करेन. आणि तिथून पुढे तुम्हाला हे पोर्टफोलिओ मॅनेज करायला आणखीन माझी काय मदत होऊ शकते ते पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. सो पुढच्या 3 एपिसोड नंतर आपला हा कोर्स संपणार आहे. पुढचा आठवडा व्हॅल्युएशन, त्याच्या पुढचा आठवडा ऍक्च्युअल पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, आणि त्याच्या पुढचा आठवडा फायनल क्लोजिंग. ओके. चला, सगळ्यांनी स्वतःला एकदा टाळ्या द्या किंवा थँक्यू म्हणा, कारण तुम्ही आतापर्यंत एवढा गेल्या 3 महिन्याचा प्रवास करताय आणि 3 महिन्यात बरंच काही काही शिकताय, अभ्यास करताय. सो से थँक्यू टू युअर सेल्फ, और क्लॅप फॉर युअर सेल्फ. छोट्या स्टॉक्समध्ये SIP करू नका, रिस्की होऊ शकतं. ऑल वेदर मध्ये SIP करू शकतो. एव्हरीवन, थँक्यू टाईप करा. स्वतःलाच म्हणायचंय, मला नाही म्हणायचंय.
ओके. आता आजच्या भागातला जो शेवटचा पार्ट आहे तो पण तुम्हाला सांगतो की काही स्टॉक्स मी इथे ॲडिशनल दिलेले आहेत, घेतलेले नाही आहेत. ओके. माझ्याकडे हे पोर्टफोलिओमध्ये असतील तर एक दोन असतील, खूप जास्त नाही आहेत, किंवा मी नाहीच घेतलेले असे स्टॉक्स पण आहेत. हे स्टॉक्स मी यादी बनवून ठेवले, यादी मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. टीसीएस बद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं, इन्फोसिस किंवा टीसीएस ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट आहेत, कुठलाही तुम्ही करू शकता. टायटन इज अ गुड कंपनी, पण ती महाग आहे व्हॅल्युएशन वाईज, पण अदरवाईज फ्युचर पोटेन्शियल खूप चांगलं आहे. सो तुम्ही पुढचे झुंझुनवाला व्हायचं असेल तर टायटनमध्ये इन्व्हेस्ट करून 30 वर्ष विसरून जाल तरी चालेल, यू विल मेक मनी. झुंझुनवाला इतके नाही, बट यू विल स्टील मेक डिसेंट मनी, गुड मनी. कारण टायटन ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्या क्षेत्रामध्ये भरपूर भरपूर अपॉर्च्युनिटी आहे. जे गोल्ड आहे किंवा टायटनचे ज्वेलरी आहे, टायटनचे वॉचेस आहेत, तनाराची साडी आहे. टायटन इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी बिग ब्रँड. ओके, ऑलरेडी आहेच पण जगाच्या लेवलवर. सो स्टे इन्व्हेस्टेड इन टायटन, किंवा अजून पण इन्व्हेस्ट करू शकता. फक्त व्हॅल्युएशन महाग आहे थोडं. देन MCX मल्टी कमॉडिटी एक्सचेंज आहे, जसं आपलं शेअरचं ट्रेडिंग होतं ते NSE आहे, तसं इतर कमॉडिटीज सोनं चांदी, मेटल, त्याच्यानंतर इव्हन इतर कमॉडिटीज जसं की भाज्या, ओके, त्याचं पण किंवा धान्य त्याचं पण ट्रेडिंग होतं. आणि त्याच्यासाठी MCX जो आहे तो प्लॅटफॉर्म आहे आणि कम्प्लीट मोनोपोली प्लॅटफॉर्म. ओके. सो MCX इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू. नॅटको फार्मा वॉच लिस्टमध्ये होता, तो आता मेन लिस्टमध्ये आलेला आहे. कोटक महिंद्रा बँकिंगमध्ये जर शक्यतो जाऊ नका, पण जायचं असेल तर सेकंडमध्ये कोटक महिंद्रा आहे. गुडइयर टायर्स ही टायर कंपनी आहे, SUV साठी टायर्स बनवतात. आणि त्यांनी स्पेसिफिकली जी टेक्निक डेव्हलप केलेली आहे की ते टायर सेल्फ हिलिंग टायर्स, म्हणजे जे पंक्चर झाले तरी ते ऑटोमॅटिकली टायर स्वतःलाच रिपेअर करतात, त्याला म्हणतात सेल्फ हिलिंग हे टायर्स. तर ते टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे, SUV साठी देतात. VRL लॉजिस्टिक्स इज अ लॉजिस्टिक्स कंपनी. गॅब्रियल इज अगेन ऑटोमोबाईल कंपनी, ऑटोमोबाईलचे शॉक ॲब्झॉर्बर बनवते. प्रत्येक गाडीमध्ये शॉक ॲब्झॉर्बर लागतात. ज्या प्रकारचे भारतातले रस्ते आहेत, शॉक ॲब्झॉर्बर जास्त लागतात. ओके. तर ते गॅब्रियल बनवते. प्लस गॅब्रियल ते हे लागतं ना आपलं, काय म्हणतात ते, गाडीला सनरूफ असतं, ते सनरूफ बनवतात, वायपर्स बनवतात. सो काही स्पेसिफिक सेगमेंटमध्ये काम करतात. गॅब्रियल इज व्हेरी गुड कंपनी. ला ओपाला नावाची कंपनी आहे, ते सिरॅमिकचे प्रोडक्ट्स बनवतात. सिरॅमिक म्हणजे सिरॅमिकच्या प्लेट्स किंवा सिरॅमिकचे मग्स, कप्स. आता तुम्हाला वाटेल की ही तर एकदमच हे आहे, काय म्हणतात, कॉमन गोष्ट आहे. पण ला ओपाल हा त्याच्यात पण नंबर वन आहे, एक्सपोर्ट्स भरपूर करते. आणि मोठ आहे, कॉम्पिटिशन नाही आहे त्याच्या, ज्या स्केलवर ला ओपाला करते दुसऱ्या कोणाला इंडियामध्ये जमलेला नाही. तर ती एक कंपनी, स्मॉल स्केल कंपनी, पण कॅन बिकम बिग. आणि 10वी हिरो मोटोकॉर्प. आत्ता माझ्याकडे बजाज ऑटो आहे, त्याच्यामुळे मी हिरोमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीये. पण हिरो इज इक्वली गुड. त्यांचा परफॉर्मन्स खूप खराब होता, जो त्यांनी आता रिकवर केलेला आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये इम्प्रूव्हमेंट भरपूर केलेल्या आहेत. एथर नावाची त्यांनी कंपनी विकत घेतलेली, ज्याच्यामधून ते EV करतायत, इलेक्ट्रिक व्हेकल्स, आणि एथर इज डुईंग गुड. सो प्रॉफिटेबिलिटी त्यांची तिकडे आलेली आहे. ह्या 10 कंपन्या अजून पण थोड्या मी ऍड करेन याच्यामध्ये, 4-5, आणि त्या टोटल 15 कंपन्या तुम्हाला रिव्ह्यू करायला मिळतील किंवा ऍडिशनल स्टडीसाठी मिळतील. कशा वाटल्या? एनी डाऊट्स, क्वेश्चन्स? आजचं जे शिकवायचं होतं ते झालंय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा. अजून असाइनमेंट द्यायची, होमवर्क द्यायचं. ओके. होमवर्क मध्ये याच्यापैकी एखादी कंपनी तुम्ही घेऊ शकता, कुठलीही निवडा, पण मी तुम्हाला टायटन करायला सांगेन. पण तुम्ही वेगळी केली तरी काही प्रॉब्लेम नाही. GST रेट चेंज विल मेक मार्केट बूस्ट? आय डोंट थिंक सो. मेजर काही डिफरन्स नाही येणार आहे मार्केटला ऑलरेडी एवढी निराशा आहे की GST मुळे थोडंसं बरं वाटेल, पण काही मेजर फरक पडणार नाही. पुढच्या 4-5 दिवसात नॉर्मल होऊन जाईल.
नॉट मच. आय डोंट सी एनी मेजर डिफरन्स. थँक्यू नेत्रा मॅडम. ओके. सो असाइनमेंट कळली सगळ्यांना. टायटनची करायची आहे, पण जर तुम्ही वेगळी कुठली केली ती 10 पैकी तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्यांना डिसिजन नाही घ्यायचं त्यांच्यासाठी टायटन. चलो. सो आजचं सेशन इथेच थांबवतोय. काही प्रश्न असले तर आपल्या ग्रुपमध्ये विचारा, पण आता मी इथे कन्क्लूड करतोय. पुढच्या गुरुवारचं सेशन प्लीज मिस करू नका. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेशन आहे व्हॅल्युएशनचं. स्टॉकची खरी प्राइस काय आहे, कशी शोधायची ते आपण शिकणार. यू विल लव्ह इट. चलो बाय बाय. गुड नाईट.